നാസിക്കിലുള്ള വിശുദ്ധന്മാരോടുകൂടെ ഒരിക്കൽ കൂടെ കർത്താവിന് മേശയിൽ പങ്കെടുക്കാൻ, ആരാധനയിൽ പങ്കെടുക്കാൻ കർത്താവ് തന്ന അവസരത്തിനായിട്ട് നന്ദിയോടെ സ്തോത്രം. मैं प्रभु को धन्यवाद देना चाहता हूँ कि नासिक कलीसिया में फिर से आकर भाई बहनों के साथ फिर से मेज का भाग लेने और संगति करने के लिए प्रभु ने एक अच्छा मौका दिया. ഒരു വിശ്വാസി എന്നാൽ നാം കേട്ടതുപോലെ ദൈവത്തോട് സമാധാനമുള്ളവനാണ് ഒരു വിശ്വാസി. एक विश्वासी कहते हैं का मतलब कौन है, जैसे हमने पहले भी सुना कि वो ऐसा व्यक्ति है जिसको परमेश्वर के साथ मेल हो चुका है. നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു മൂലം നമുക്ക് ദൈവത്തോട് സമാധാനമുണ്ട്. हमें प्रभु यीशु मसीह के द्वारा परमेश्वर की ओर हमारा मेल मिलाप हो चुका है, शांति प्राप्त कर चुके हैं. നമ്മളിപ്പോൾ അനുഭവിച്ച ആ മേശ സമാധാനത്തിന്റെ മേശയാണ്. और आज हमने जो भी मेज का हमने जो भाग लिया है वो शांति और मेल का मेज है. ദൈവവുമായിട്ട് സമാധാനത്തിൽ എത്താൻ ആണ് കർത്താവ് ഈ ഭൂമിയിൽ വന്ന് കഷ്ടമനുഭവിച്ചത്. परमेश्वर के साथ हमें वो शांति को हम प्राप्त कर सके, सदा मेल में बना रह सके, इसके लिए प्रभु यीशु मसीह जगत पर आया, हमारे लिए कष्ट सहा. അപ്പൊ അതിനോട് ബന്ധപ്പെടുത്തി ഒരുപാട് അനുഗ്രഹങ്ങൾ കർത്താവ് നമുക്ക് തന്നിട്ടുണ്ട്. इससे जुड़ा हुआ बहुत से आशीषें हैं जो प्रभु ने इसके साथ हमको दिया है. നാം അത് പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ സഹായത്തോടെ ഗ്രഹിക്കുമ്പോഴാണ് നമുക്ക് അതിന്റെ പങ്കാളിത്തം കിട്ടുന്നത്. तो जब हम पवित्र आत्मा के द्वारा जब हमको उसको हमें समझ में आता है, जब हमको एहसास होता है, तो तभी उसके बाद ही हम उस आशीष का अनुभव उठा सकते हैं. വിത്ത് വിതയ്ക്കാൻ പോകുന്ന ഭൂമിയിൽ കർത്താവ് പറഞ്ഞു, വചനം കേട്ട് ഗ്രഹിക്കുന്നവൻ 100 മടങ്ങ് 60 മടങ്ങ് 30 മടങ്ങ് മേനി കൊടുക്കുന്നു. ഗ്രഹിക്കാത്തവർക്ക് അതിന്റെ പ്രയോജനം ഉണ്ടാകുന്നില്ല. जैसे कि बीज बोने वाला दृष्टांत में हम क्या देखते हैं कि वो जो अच्छा मिट्टी में जो बीज गिरा वो क्या दिखाता है, वो एक ऐसा व्यक्ति है जिसने वचन को सुना ही नहीं बल्कि उसको स्वीकारा और ग्रहण भी किया. क्योंकि उसने ऐसा मन से स्वीकार कर ग्रहण किया, उसका फल क्या हुआ? 100 गुना 60 गुना 30 गुना. उसने केवल सुना लेकिन ग्रहण नहीं किया तो वचन का कुछ फायदा नहीं है. നമ്മളെ കുറിച്ചുള്ള ദൈവത്തിന്റെ പൂർണ്ണ ഹൃദയ ആഗ്രഹം വചനത്തിലൂടെ സഭ മുഖാന്തരം ഇന്ന് കർത്താവ് സഭയിലൂടെ സംസാരിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. तो आज हमें कलीसिया में इकट्ठा होते समय में प्रभु यीशु मसीह का जो बात है, प्रभु यीशु मसीह जो बातचीत करने का जो उद्देश्य है, वो कलीसिया के द्वारा वचन से प्रभु बात कर रहा है. നമുക്കറിയാം കർത്താവ് ഈ ലോകം മുഴുവനും രാജാവായി ഭരിക്കും. हम जानते हैं कि प्रभु यीशु मसीह ये पूरा दुनिया भर राजा होकर राज करेगा. അവന് ഈ ഭൂമിയിൽ കർത്തൃത്വമില്ലാതെ, അധികാരമില്ലാതെ, സൗന്ദര്യമില്ലാതെ, ധനമില്ലാതെ കഷ്ടപ്പെട്ട ഒരു വ്യക്തിയായി തീർന്നത് ഒരു കൂട്ടം ജനത്തെ അവനോടൊപ്പം ഇരുത്താനും അവരെ അനുഗ്രഹിക്കുവാനുമാണ്. हम जानते हैं कि प्रभु यीशु मसीह जब इस दुनिया में आकर 33.5 साल जीते समय में उसके पास कोई अधिकार नहीं था, कोई भी सामर्थ्य नहीं था. इस दुनिया का कोई भी रीति से, कोई योग्य रीति से उसको सुंदर लोग देखते समय में उसको चेहरा मोड़ देते, कोई सुंदरता नहीं था. इतना वो निंदित और श्रापित क्यों हो गया? ताकि अपने लिए एक ऐसा झुंड को तैयार करे ताकि आने वाले राज्य में उसके साथ राजा होकर सहराज कर सके. നമുക്ക് ഹഗായി പ്രവചനത്തിൽ ഒരു വാക്യം വായിച്ചുകൊണ്ട് തുടങ്ങാം. हम लोग हग्गाई का पुस्तक से एक वाक्य पढ़कर हम शुरू करेंगे. ഹഗായി പ്രവചനം 2-ാം അധ്യായം, हग्गाई का पुस्तक उसका 2रा अध्याय, അതിന്റെ 6-7 വാക്യങ്ങളിൽ നമ്മളിങ്ങനെ വായിക്കും. उसका 6 और 7 में हम पढ़ते हैं. क्योंकि सेनाओं का यहोवा यो कहता है, अब थोड़ी ही देर बाकी है कि मैं आकाश और पृथ्वी और समुद्र और स्थल को सबको कंपित करूंगा. मैं सारी जातियों को कपाऊंगा और सारी जातियों की मनभावनी वस्तुएं आएगी. ഓക്കെ, കുറച്ചുനാൾ കഴിഞ്ഞിട്ട് कुछ समय के बाद, അത് ഈ സഭയുടെ പൂർത്തീകരണത്തെ കുറിച്ചാണ് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. यानी कि कलीसिया का पूर्णता हो जाने के बाद का समय, उसके बाद സഭയുടെ അവസാനത്തെ വ്യക്തി രക്ഷിക്കപ്പെട്ടതിന് ശേഷം, यानी कि कलीसिया में जो आखिरी व्यक्ति जिसका उद्धार हो जाएगा, वो व्यक्ति के बाद സർവ്വജാതികളെയും ഇളക്കും. सारा दुनिया को, जातियों को वो हिलाएगा കരയും കടലിനെയും ഇളക്കും. और समुद्र और भूमि को दोनों को हिलाएगा. എന്നാൽ ഇതിനേക്കാൾ എല്ലാം ഇളകുന്ന ഒരു കാര്യമുണ്ട്. लगाता മനുഷ്യരുടെ ഹൃദയം हाँ വളരെയധികം ആഗ്രഹത്തോടെ നോക്കുന്ന ഒരു അവസ്ഥയാണ്. എല്ലാവരുടെയും ഡിസൈറബിൾ പേഴ്സൺ, മലയാളത്തിൽ അതിനെ മനോഹര വസ്തു എന്നാണ്, അങ്ങനല്ല അതിന്റെ തർജ്ജമ വരേണ്ടത്. എല്ലാവർക്കും ഡിസയർ, കണ്ടാൽ ആഗ്രഹിക്കുന്ന ഒരു വ്യക്തിയെ ഞാൻ വെളിപ്പെടുത്തുമെന്ന് ദൈവം പ്രവചനത്തിൽ പറയുക. लेकिन इसके अलावा पूरा प्रभु दुनिया को जब हिलाएगा, समुद्र को हिलाएगा, पहाड़ों को हिलाएगा, ये सब हिलाने के अलावा प्रभु सबका एक मन को भी हिलाने वाला बात को लेकर आने वाला है. वो क्या है कि सब मनुष्यों को जो सबसे ज्यादा आकर्षित और सबको भावने वाला एक बात, वहां पर एक वस्तु बोला है, बल्कि एक व्यक्ति रहेगा जो भी उसको देख लेगा वो आकर्षित हो जाएगा. मतलब मुझे उसका आके उस नजर उसी पर लग जाएगा. ऐसा मनोहर एक सुंदर व्यक्ति आएगा. കർത്താവിന്റെ അന്ത്യസമയം എങ്ങനെയായിരുന്നു? प्रभु का अंतिम समय कैसा था?
ആരും കണ്ടാൽ ആഗ്രഹിക്കാത്ത രീതിയിൽ ഡിസേബിൾ അല്ലാത്തൊരു വ്യക്തിയായി തീർന്നു. प्रभु क्रूस में हम देखते समय में क्या होगा, जो भी उसको देखते थे वो अपना चेहरा छुपा देते थे, मतलब ये यीशु को देखने का मन ही नहीं करता था, इतना बदसूरत हो गया था प्रभु। അവനെ നോക്കുമ്പോൾ തല തിരിച്ചു കളയുന്ന രീതിയിലായിരുന്നു, അത്രത്തോളം അവൻ വികൃതനായി തീർന്നു. यानी कि उनको देखते समय में लोग चेहरा ही कोई छुपा देते थे, मुंह मोड़ देते थे, क्योंकि यीशु को देखने का किसी को मन नहीं था। എന്നാൽ ഇനി കർത്താവ് വരുമ്പോൾ, लेकिन अभी जब प्रभु उस दिन, एक दिन के बाद प्रभु जब आएगा, കാൽവരി ക്രൂശിൽ കണ്ടതിന് വിരുദ്ധമായിട്ട് ആര് നോക്കിയാലും പിന്നെ കണ്ണ് മാറാത്ത രീതിയിൽ അത്രമാത്രം സൗന്ദര്യവാനായിരിക്കും യേശു ക്രിസ്തു. आमेन। यानी कलवरी क्रूस में जैसा प्रभु यीशु मसीह दिखता था, उसका एकदम विपरीत, उसका एकदम ऑपोजिट रीति से जब वो महिमा से जब आते समय में जब लोग उसको देखेंगे, वो लोग अपना नजर हटाएगा नहीं, बल्कि उन्हीं को ही ताकते रहेगा। ऐसा सुंदर रीति से प्रभु आएगा। അവനെ കണ്ടിട്ട് ജനം ഇളകും. उनको देखेगा तो लोग में हलचल मचेगा। അവൻ സൗന്ദര്യം മാത്രമല്ല, केवल वो सुंदर है उतना ही नहीं, അവൻ മാത്രമായിരിക്കും ഏറ്റവും വലിയ ധനവാൻ. कि वही ऐसा मात्र एक व्यक्ति रहेगा जो सबसे अति धनी व्यक्ति रहेगा। അവന് മാത്രമായിരിക്കും അധികാരം, उनके पास ही अधिकार रहेगा, അവന് മാത്രമായിരിക്കും എല്ലാം ഉള്ളത്. उनके पास ही सभी प्रकार का अवस्था, सब में सब कुछ उन्हीं के अधिकार रहे, उन्हीं के पास रहेगा। എന്നാൽ അവനോടൊപ്പം നിർത്താൻ വേണ്ടിയാണ് ദൈവം സഭയെ ഇന്ന് നേടുന്നത്. लेकिन उस दिन प्रभु के साथ कुछ लोगों को खड़ा करने के लिए आज प्रभु कलीसिया को पाने के लिए, उनको पाने के लिए प्रभु आया। അവൻ വെളിപ്പെടുമ്പോൾ നാമും തേജസ്സിൽ വെളിപ്പെടുമെന്ന് കൊലോസ്യർ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. कोलोसे में हम क्या पढ़ते हैं, जब वो प्रकट होगा तो महिमा में प्रकट होते समय में तो हम भी उनके साथ प्रकट होंगे। എന്നാൽ അതിനു മുൻപ്, लेकिन उसके पहले ഈ എല്ലാവരുടെയും ആകർഷകനായ ഒരു വ്യക്തി വെളിപ്പെടുന്നതിന് മുമ്പ്, രാജാവ് വെളിപ്പെടുന്നതിന് മുൻപ് सबको मन भावने वाला, सबसे भी मनोहर व्यक्ति प्रकट होने से पहले നമ്മൾ ദാനിയേലിന്റെ പുസ്തകം 8-ാം അധ്യായം 23-ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നു. दानियल 8:23 में हम पढ़ते हैं, दानियल का पुस्तक 8:23, दानियल 8:23। उन राज्यों के अंत समय में जब अपराधी पूरा बल पकड़ेंगे, तब क्रूर दृष्टि वाला और पहली बुझने वाला एक राजा उठेगा। നോക്കുക, ഏറ്റവും മോശമായ, ഏറ്റവും വികൃതനായ, ഏറ്റവും മൃഗീയ സ്വഭാവമുള്ള, ഒരു സൗന്ദര്യവുമില്ലാത്ത ഒരു രാജാവ് വെളിപ്പെടും. उसके पहले क्या होगा, एक ऐसा राजा प्रस्तुत होगा जो क्रूर दृष्टि का है, जो एकदम पशु का स्वभाव वाला है, एकदम दुष्ट और पाप से भरा हुआ एक राजा खड़ा होगा। അപ്പോൾ ഇന്ന് ജനവിഭാഗം ഒരു കൂട്ടം ആൾക്കാർ നമ്മൾ നേരത്തെ ഹോശേയ പ്രവചനത്തിൽ, ഹഗായി പ്രവചനത്തിൽ വായിച്ച ആ മനോഹരനെ പോലെ ആയിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. വേറൊരു കൂട്ടര് ഈ രാജാവിനെ പോലെ ഏറ്റവും നികൃഷ്ടമായ രീതിയിൽ, സ്വഭാവം വളരെയധികം വികൃതമായ രീതിയിൽ, മൃഗീയമായ രീതിയിൽ ആയിക്കൊണ്ടിരിക്കുന്ന ഒരു കാലഘട്ടത്തിലാണ് നമ്മളായിരിക്കുന്നത്. तो आज दुनिया में लोग हैं, दो भागों में बढ़ते जा रहे हैं। एक भाग किस प्रकार के रूप में अनुरूप हो रहे हैं, वो पहला व्यक्ति जो अपने हगाई में हमने पढ़ा, एक मनोहर राजा, एक सुंदर राजा, जिसको देखेगा तो नजर उसी पे होएगा, ऐसा रूप में बदलने वाले एक झुंड अभी बनते जा रहा है, होते जा रहा है। उतना ही नहीं, उसी समय में एक ऐसा झुंड भी तैयार हो रहा है, क्योंकि हम पढ़ते हैं हम एक ऐसा समय में, एक ऐसा दुष्ट काल में जी रहे हैं। वो कौन से रूप में बदल रहे हैं, वो बदसूरत राजा, जो अधिकार का राजा, जो दूसरों को सताने वाला राजा का रूप में वो लोग बदलते जा रहे हैं। ഒരു രാജാവ് ആരെ ഭരിക്കുന്നു, ആ രാജാവിനെ പോലെ ജനമിരിക്കും. तो अभी राजा जिन लोगों के ऊपर अधिकार करेगा, लोग भी राजा के समान बन जाते हैं। फिर നമുക്ക് ഇന്ന് തന്നെ നിർണ്ണയിക്കാം ഞാൻ ആരുടെ വശത്താണ്. तो आज हम लोग आज ही वो निर्णय ले सकते हैं, मैं किस राजा के ओर हूं। എന്റെ സ്വഭാവം കൂടുതൽ മോശമായിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണോ, अगर मेरा स्वभाव और भी बुरा बनते जा रहा है क्या, അതോ കൂടുതൽ അഴകുള്ളതായി യേശുവിന്റെ രൂപത്തോട് അനുരൂപമാകുകയാണോ, या फिर मैं और शुद्ध यानी कि प्रभु के रूप में मैं सहभागी होकर अनुरूप होते जा रहा हूं क्या। ഇന്ന് ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ ദൈവം നമ്മളെ ആക്കി വെച്ചിരിക്കുന്നതിന്റെ ദൈവത്തിന്റെ ഉദ്ദേശം ഇതാണ്, തന്റെ പുത്രന്റെ രൂപത്തോടെ, ആ മനോഹരനായവനെ പോലെ. थैंक यू लॉर्ड। आज परमेश्वर का उद्देश्य यही है कि हमें इस दुनिया में, कलीसिया को इस दुनिया में क्यों रखा है, कि एक एक क्षण, एक एक पल हम मसीह के रूप में अनुरूप होते जाए। वो सुंदर व्यक्ति जो सबके लिए आकर्षण में व्यक्ति है, उनके रूप में हम बदल जाए। അപ്പോൾ കർത്താവ് വരുന്നതിന് മുൻപേ ഈ ലോകത്തിൽ ഒരു മനുഷ്യൻ എത്രത്തോളം പാപത്തിന്റെ അധർമ്മം എത്രത്തോളം ചെയ്യാമാകുന്നു അതിന്റെ ക്ലൈമാക്സിൽ എത്തണം. तो इसलिए प्रभु अभी जब दूसरा आगमन जब आएगा, वो महिमा में आते समय में उनके आने से पहले मनुष्य जो है पाप का एकदम ऊंचा स्तर है, मतलब एक आदमी कितना पाप कर सकता है, उससे एकदम ज्यादा पूर्ण रीति से पाप करने का अवस्था परिस्थिति दुनिया में होना चाहिए, तभी प्रभु आ सकता है। ഈ കാലഘട്ടം അങ്ങനെ ഒരു കാലഘട്ടം അല്ല എന്ന് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നുണ്ടോ? क्या आप लोग ऐसा लग रहा है कि हम लोग ऐसे समय में जी रहे हैं कि ऐसा एक दुष्ट समय नहीं है करके ऐसा लग रहा है क्या किसी को?
കോവിഡ് കഴിഞ്ഞിട്ട് വളരെ സുന്ദരമായ ഒരു അനേക വർഷങ്ങൾ ഇന്ന് ഗവൺമെന്റ് പദ്ധതി ചെയ്യുമ്പോൾ, അതിനെക്കുറിച്ചുള്ള കാര്യങ്ങൾ പദ്ധതി ചെയ്യുമ്പോൾ, ഒരു വിശ്വാസമുള്ളത്തോളം അവന്റെ അന്ധകരണത്തിൽ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് വെളിപ്പെടുത്തുന്നത് അതേ മനോഹരനായവൻ വെളിപ്പെടാൻ പോകുന്നു. अब ये कोविड खत्म हो जाएगा, फिर सारा सरकार क्या करेगा, अच्छा नया कानून लाएगा, व्यवस्था लाएगा, फिर एकदम अच्छा सालों में दुनिया एकदम अच्छा विकास पाएगा, ऐसा सोच रहे हैं क्या? जब दुनिया ऐसा सोचते रहेगा, शायद ऐसे समय में विश्वासी हमेशा वो मनोहर राजा कभी भी प्रकट हो सकता है बोल के, वो सुंदर राजा अभी आएगा बोलकर आशा में धरते रहेगा. ഇസ്രായേൽ മക്കൾ എപ്പോഴാണ് കനാൻ നാട്ടിലേക്ക് പ്രവേശിച്ചത്? इसराइल के लोग कब वो कनान देश में प्रवेश किया? കനാൻ ദേശത്തിലെ ജനങ്ങൾ അധർമ്മം ചെയ്ത് അതിന്റെ ക്ലൈമാക്സിൽ എത്തിയപ്പോഴാണ് ദൈവം പറഞ്ഞത്, എന്റെ ജനം പോയി ഈ ജനത്തെ നശിപ്പിച്ച് ആ ജനം ആ സ്ഥലം കീഴടക്കണം. कनान के देश के लोगों का पाप इतना बढ़ गया था, इतना ऊंचा हो गया था कि अब पाप का सारे हदें वो लोग ने सीमाएं पार कर दिया था. उस अवस्था पहुंच गया तो तब परमेश्वर कहता है कि मैं मिस्र देश से इसराइल लोगों को छुड़ाकर कनान देश में करने वाला पापियों को नाश कर इसराइल लोगों को वो देश दूंगा. ആ ദുഷ്ടന്മാരെ എല്ലാം നീക്കിയിട്ട് उस दुष्ट लोगों को कनान देश से निकाल फेंककर ദൈവത്തിന്റെ ജനം परमेश्वर के लोग രാജ്യം കൈവശമാക്കുകയാണ്. वो राज्य वो उस देश को अपना हक में लाएंगे. അത് ഇന്ന് നടക്കാൻ പോകുന്നതിന്റെ ഒരു നിഴലാണ്. और वो बातें जो आज अभी होने वाली है उसका एक छाया था जो तभी हुआ. ദൈവം അബ്രഹാമിനോട് വാഗ്ദാനം ചെയ്യുമ്പോൾ, जब परमेश्वर ने अब्राहम के साथ वाचा बांधते समय में, ഞാൻ നിനക്ക് കനാൻ ദേശം തരും, मैं तुझे कनान देश दूंगा, പക്ഷെ ഇപ്പോൾ അങ്ങ് തരത്തില്ല, लेकिन अभी तुरंत नहीं दूंगा, എനിക്കൊരു 400 കൊല്ലം വേണം. मुझे कम से कम मेरा 400 साल चाहिए. എന്താണെന്നറിയാമോ? कारण क्या है? ഇന്ന് അവിടെ വസിക്കുന്ന ജനം क्योंकि आज उधर जो बसने वाले लोग हैं, അവർ അധർമ്മത്തിന്റെ മൂർത്തിഭാവത്തിൽ എത്തുമ്പോൾ वो लोग अधर्म का पूर्णता में जब पहुंच जाएगा, ഞാൻ നിങ്ങളെ അവിടേക്ക് അയക്കും. तब मैं इस्राएली लोगों को कनान देश में लेकर आऊंगा. ദൈവം അങ്ങനെ ചെയ്തുവെങ്കിൽ अगर परमेश्वर ऐसा किया है तो നമുക്ക് ഉൽപ്പത്തി പുസ്തകം 15 അധ്യായം അബ്രഹാം യാഗം അർപ്പിക്കാനുള്ള ബന്ധത്തിൽ ദൈവം അത് പറയുന്നുണ്ട്. നമ്മൾ എല്ലാ ഭാഗവും വായിക്കണ്ട. हम लोग उत्पत्ति का पुस्तक 15 अध्याय में जब वहां पर अब्राहम बलि करते समय में परमेश्वर वाचा बांधता है, हम पूरा भाग हम नहीं पढ़ रहे. 15 अध्याय जेनेसिस 15 അതിന്റെ 14 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ उसका 14 से जब हम पढ़ते हैं, जिस देश के वे दास होंगे उसको मैं दंड दूंगा और उसके पश्चात वे बड़ा धन वहां से लेकर निकल आएंगे. तो अपने पितरों में कुशल के साथ मिल जाएगा. तुझे पूरे बुढ़ापे में मिट्टी दी जाएगी, पर वे चौथी पीढ़ी में यहाँ फिर आएंगे, क्योंकि अब तक इमोरियों का अधर्म पूरा नहीं हुआ. എന്തുകൊണ്ടാണ് ഈ അബ്രഹാമിന്റെ സന്തതി കനാൻ ദേശത്തേക്ക് ഇപ്പോൾ വരത്തില്ല എന്ന് പറയാൻ കാര്യം? क्यों ऐसा लिखा कि अब्राहम का वंश जो है यानी कि चौथा वंश जाएगा, अब्राहम उसी समय में क्यों नहीं जाएगा? 4ാം തലമുറ तेरा चौथा पीढ़ी, അന്ന് പറയുന്നത് അന്നത്തെ കാലത്ത് ഒരു തലമുറയ്ക്ക് 100 വർഷമാണ്. मतलब उस समय का अगर हिसाब देखा जाए तो एक पीढ़ी मतलब बोलो तो कम से कम 100 साल. അപ്പോൾ ഇസ്രായേൽ മക്കൾ മിസ്രൈമിൽ ആയിരുന്ന 400 കൊല്ലം 430 കൊല്ലം എന്തിനായിരുന്നു? यानी कि हम देखते हैं कि इस्राएली लोग मिस्र देश में लगभग 430 साल वो लोग वहीं पर फंसे हुए थे. क्यों ऐसा हुआ? അവർ കൈവശമാക്കാൻ പോകുന്ന ദേശത്തിലെ ജനത്തിന്റെ അതിക്രമം അതിന്റെ ക്ലൈമാക്സിലെത്തണം. क्योंकि वो लोग उतना साल तक वो लोग मिस्र देश में क्यों था? क्योंकि जो देश को कनान देश को जहां पर वो लोग कब्जा करने जा रहे हैं, वहां पर क्या मेरे लोगों का पाप का पूर्णता पूरा होना था. तो चौथा पीढ़ी होएगा तभी वो पूरा होगा. കർത്താവ് അന്ന് തന്നെ പറഞ്ഞു, നിങ്ങൾ തലകളെ ഉയർത്തി നോക്കിയാൽ ഇപ്പോൾ തന്നെ ദേശം കൊയ്ത്തിന് വെളുത്തിട്ടുണ്ട്. हाँ, प्रभु ने उसी दिन गवाही दिया था, यदि तुम लोग सूर्य उठाकर तुम लोग जमीन की ओर देखोगे तो जमीन उपजाऊ रहेगा, अच्छा पका हुआ रहेगा. ഇന്ന് ഒരു കർത്താവുമായി ഒരു ബന്ധവും ഇല്ലാത്ത വെറും അധപ്പതിച്ച ഒരു ആളോട് ചോദിച്ചാൽ പോലും അറിയാം, ലോകം മുഴുവനും വളരെയധികം അധാർമ്മത്തിൻ്റെതായ നിലയിലേക്ക് എത്തിയിരിക്കുകയാണെന്ന് എല്ലാവരും പറയും. ഗവൺമെന്റുകള്, രാഷ്ട്രങ്ങള്, സഭകള് എല്ലാം അധർമ്മം ചെയ്യുന്ന ഒരു നിലയിലേക്ക് എത്തിക്കഴിഞ്ഞു. आज अब संसार का कोई भी आदमी को उठा लो, कोई भी कितना भी बुरा पापी क्यों ना हो, उसको जाके आप इतना पूछो ये दुनिया कैसा है, वो क्या बोलेगा? अरे ये दुनिया एकदम बिगड़ा हुआ है, एकदम भ्रष्ट हो चुका है, सरकार खराब हो चुके हैं, सारे देश के लोग खराब है, कलीसिया जो मसीह लोग बोलते हैं वो लोग भी भ्रष्ट होकर अधर्म से भरा हुआ है. അപ്പൊ കനാൻ നാട്ടിൽ അധർമ്മം മുഴുത്തു കഴിഞ്ഞപ്പോൾ तो उसी तरह जब कनान देश में उस दिन जब अधर्म पूर्णता में पहुंच गया, तभी ദൈവം തന്നെ ന്യായം നടത്തി. परमेश्वर ने अपना न्याय किया. എവിടെല്ലാം ന്യായം നടത്തി? कहां पर न्याय किया? ഇസ്രായേൽ ന്യായം നടത്തി. सबसे पहले इसराइल में न्याय किया, ഞങ്ങൾ 400 കൊല്ലം ജീവിച്ച ആ മിസ്രൈമിലേക്ക് ന്യായം നടത്തി. और उसके बाद 400 साल जहां पर बंदीगृह में फंसे हुए थे उस नगर मिस्र देश में परमेश्वर ने न्याय किया. പ്രിയമുള്ളവരെ, ഇതിന്റെ യാഥാർത്ഥ്യം എന്താണ്? प्रियो, इसका सच्चाई क्या है? എന്തിനാണ് സഭ വരുന്നത്? क्यों कलीसिया आ रही है? എന്തിനാണ് കർത്താവ് വരുന്നത്? क्यों प्रभु आ रहा है? ഒരു ഹെർമദോ യുദ്ധത്തിനാണ്. एक आत्मगदन के युद्ध में, ഈ ലോകത്തിലെ ജാതികളെ ന്യായം വിധിക്കാൻ. इस संसार के अन्य जातियों को न्याय करने के लिए. എന്നാൽ അവനോട് കൂടെ ഒരു സേന ഉണ്ടായിരിക്കണം. അന്ന് അവൻ ഏകനായി നിന്നു.
लेकिन उस दिन प्रभु जब दोबारा आगमन आते समय में उनके साथ एक सेना आएगा, क्योंकि प्रभु जब पहला आया वो अकेला आया था। ആയതുകൊണ്ട് ഈ മനോഹരനായ ക്രിസ്തുവിനെ പോലെ തന്നോട് കൂടെ നിൽക്കുന്ന ജനത്തെ മനോഹരനാക്കുക, സൗന്ദര്യമുള്ളവരാക്കുക എന്നുള്ള ദൈവാത്മാവിന്റെ പദ്ധതിയെ നമ്മൾ മനസ്സിലാക്കണം. इसके लिए हमें परमेश्वर का आत्मा का उद्देश्य क्या है समझना है कि प्रभु यीशु मसीह के समय जो सबसे मनोहर है और सुंदर है, लोग उसको देखते रहेंगे। उसी ऐसे ही रूप में बदलने के लिए पवित्र आत्मा कुछ लोगों के अंदर कार्य कर रहा है, एक झुंड को तैयार कर रहा है। ये एक बहुत बड़ा कार्य हम जो कलीसिया है समझना चाहिए। നമ്മള് സങ്കീർത്തനം 149 4 വാക്യം വായിക്കുകയാണ്. 149 भजन संहिता का 4 में हम पढ़ते हैं, 149 का 4। क्योंकि यहोवा अपनी प्रजा से प्रसन्न रहता है, वह नम्र लोगों का उद्धार करके उन्हें शोभायमान करेगा। നോക്കുക, അവിടെ 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 ആ വാക്യം വളരെ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ഒരു വാക്യമാണ്. वो वाक्य बहुत ही आशीषमय वाक्य है। അവിടെ പറയുന്നത് ബ്യൂട്ടിഫൈ ചെയ്യുന്നതാണ്. वो उनको मनोहर करेगा, यानी कि सुंदर करेगा, शोभामय सुंदर करेगा। കാരണം ഓൾറെഡി സൗന്ദര്യം ഉള്ളവരാണെങ്കിൽ സുന്ദരാക്കേണ്ട ആവശ്യമില്ലല്ലോ. अगर लोग पहले से सुंदर है, शोभामय है, तो दोबारा शोभामय सुंदर करने का जरूरत नहीं है ना। അവനവരെ രക്ഷിക്കുക മാത്രമല്ല, तो ये प्रभु उन कुछ लोगों को सिर्फ उद्धार देगा उतना ही नहीं। നമ്മളെ കുറിച്ചുള്ള ദൈവത്തിന്റെ ഉദ്ദേശം നമ്മൾ നരകത്തിൽ പോകാതിരിക്കുക എന്നത് മാത്രമല്ല, अब ऐसा कभी नहीं सोचना प्रियो, एक विश्वासी को परमेश्वर ने इसके लिए बचाया ताकि नरक से हम बच गया, बस काम हो गया, उतना नहीं है। അതെ, ഒരു ഭൂരിപക്ഷം പേരും അതിൽ തൃപ്തിപ്പെട്ടവരാണ്. आज मसीही में बहुत से लोग यही सोचकर खुश है, परमेश्वर ने हमें नरक से बचा लिया, बस हो गया, उतना ही काफी है। അത് തീർച്ചയായിട്ടും നമ്മുടെ രക്ഷയിൽ നമ്മളെ സെക്യൂരിറ്റി ഉണ്ടായിരിക്കണം. ഞാൻ നരകത്തിൽ പോകുന്നില്ല, തീർച്ചയായിട്ടും സന്തോഷിക്കണം. ये बात तो खुशी मनाने वाला बात है, क्योंकि हम लोग सच में हम लोग उद्धार पा चुके हैं, अभी हम लोग नरक में नहीं जाएंगे, ये खुशी की बात है, ये सच है। പക്ഷെ സ്വർഗം എന്ന് പറഞ്ഞാൽ വികൃത രൂപമല്ല. लेकिन स्वर्ग बोलेगा तो वो बदसूरत जगह नहीं है, കാരണം ഏതൊരാൾക്കും അറിയാം സ്വർഗം എത്ര മനോഹരമാണ്. क्योंकि सभी लोगों को मालूम है स्वर्ग बोला तो एकदम मनोहर सुंदर देश है। അങ്ങനെ അരൂപികളായ ചിലരെയും കൊണ്ട് സ്വർഗത്തെ ഹീനമാക്കാൻ ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നില്ല. तो कुछ बदसूरत लोगों को जो सुंदर नहीं है, ऐसे लोगों को स्वर्ग में लेकर जाकर स्वर्ग को भ्रष्ट करे, ये परमेश्वर कभी नहीं चाहता। കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു ഈ ഭൂമിയിൽ മരിച്ചു ഉയർത്തെഴുന്നേറ്റ് സ്വർഗത്തിൽ ചെന്നപ്പോൾ സ്വർഗം ഏറ്റവും മനോഹരം അതാണ്. നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു സ്വർഗത്തെക്കാൾ ഉന്നതനായ ഒരു മനുഷ്യൻ സ്വർഗത്തെ ഏറ്റവും കമനീയമാക്കി തീർന്നു. इसलिए हम देखते हैं प्रभु यीशु मसीह का पुनरुत्थान के बाद हम क्या हुआ, प्रभु जब स्वर्ग में मनुष्य बनकर पुनरुत्थान होकर जाते समय में स्वर्ग अति सुंदर हो गया, अति शोभामय और सुंदर बढ़ गया। इसलिए हम इब्रानियों के पुस्तक में प्रभु यीशु मसीह के बारे में हम क्या पढ़ते हैं, स्वर्ग से भी अति सुंदर जो प्रभु यीशु मसीह है वो स्वर्ग की ओर उठा। സ്വർഗം എപ്പോഴാണ് സൗന്ദര്യമായി തീർന്നത്? स्वर्ग का सुंदरता कब वास्तव में प्रकट हुआ? ഒരു മനുഷ്യത്വത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ मनुष्यत्व के विषय में ഒരു മനുഷ്യൻ एक मनुष्य തേജസ്സണിഞ്ഞവനായി महिमा को धारण करके आया, സർവത്തിന്റെ അധികാരിയായി, सब बातों का अधिकारी बन गया। അതെ, സ്തെഫാനോസ് കല്ലെറിഞ്ഞ് എറിയപ്പെട്ടപ്പോൾ അവൻ കണ്ടു, स्तेफानोस जब पत्थरवार आते समय में उसने देखा സ്വർഗം ഏറ്റവും മനോഹരമാണ്. स्वर्ग एकदम मनोहर हो चुका है। കാരണം ഒരു മനുഷ്യന്റെ വീക്ഷണത്തിൽ സ്വർഗം കമനീയമായത് അതെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു പിതാവിന് വലത്തുഭാഗത്ത് അന്തസ്സേറിയ നിലയിൽ തേജസ്സണിഞ്ഞവനായി അധികാരമുള്ളവനായി കർത്തൃത്വമുള്ളവനായി അവൻ വാഴുന്നു. क्योंकि मनुष्य के विषय में देखा जाए तो स्वर्ग का शोभा, स्वर्ग का सुंदरता किस आधार पर है, वो जब ये बात पर देखते समय में कि परमेश्वर के दाहिने और प्रभु यीशु मसीह अधिकारी होकर विराजमान होकर बैठा है। ഇവിടെ നമ്മൾ വായിച്ചത് എന്താണ്? इधर हमने क्या पढ़ा, അവൻ താഴ്മയുള്ളവരെ 149 में हमने क्या पढ़ा, वो नम्र लोगों को, എന്ന് പറഞ്ഞ രക്ഷ ഒരു വ്യക്തി കിട്ടിയാൽ അവൻ തീർച്ചയായിട്ടും താഴും. यानी कि जो नम्र और दीन हो गए, मतलब क्या, मतलब जिन लोगों को उद्धार मिल चुका है, नया जन्म हो चुका है, वो वास्तव में क्या होगा, वो नम्र और दीन होएगा। ആ താഴ്ച ഉദ്ദേശിക്കുന്നത് മനുഷ്യരെല്ലാവരും ദിഗളികളായി പോയി. क्योंकि अभी नम्र होने का मैं एक बात तत्व हमें समझना है, सारा मनुष्य पाप की वजह से घमंडी और हटीले हो गए, കാരണം ദൈവത്തോട് മത്സരികളായി തീർന്നു. यानी कि परमेश्वर के विरुद्ध बलवा करने के लिए तैयार हो गए, ഏതാണ്ട് സാത്താന്റെ രൂപത്തോട് അനുരൂപരായി. यानी कि लगभग शैतान के रूप में वो लोग सहभागी हो गए। എവിടെ എന്നാലും നമ്മൾ തലയുയർത്തി നിൽക്കുന്ന രീതിയിൽ സ്വയത്തിന്റേതായ ഒരു വലിയ ഒരു പ്രവർത്തനം അവിടെ വെളിപ്പെടും. किधर भी जाएगा तो अपना सर उठाकर अपना अधिकार, मैं ये कर सकता हूँ, मैं वो कर सकता हूँ बोलकर ऐसे हटीला और बलवा करने वाला स्वभाव सब जगह पर हम दिखाते हैं। അങ്ങനെയുള്ള ഒരു ലോകത്തിൽ इस तरह का दुनिया में जो रह रहे हैं, 100% ഞാനല്ല എന്റെ പിതാവ് അത്ര എന്ന് പറഞ്ഞ് ജീവിച്ച ഒരു മനുഷ്യനുണ്ട്. इस दुनिया में जब पूरा सारा मनुष्य अपने बलवा के स्वभाव में जीते समय में एक मनुष्य ऐसा मनुष्य जीकर बताया, मैं नहीं बल्कि मेरा पिता का इच्छा पूरा होकर के, ആ രൂപത്തോട് അനുരാക്കാൻ ഈ ദുഷ്ടന്മാരായ മനുഷ്യരെ ദൈവം വിളിച്ച് ചേർത്ത് അവനുമായി ഇണക്കി. उस व्यक्ति के साथ जुड़ जाने के लिए हम लोग जो पापी और बदसूरत लोगों को प्रभु पिता परमेश्वर ने पुत्र में लेकर आके हमें सुंदर और मनोहर बनाकर मसीह में जोड़ दिया.
കാരണം അവൻ രക്ഷിക്കപ്പെടുമ്പോൾ അവൻ താഴ്മയുള്ളവനാകുക. क्योंकि जब एक पापी उद्धार पाता है, नया जन्म होता है, तो वो नम्र और दीन हो जाता है. കാരണം അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട് രണ്ട് മനുഷ്യർ പ്രാർത്ഥിപ്പാൻ ഒരു മനുഷ്യൻ തന്നെത്താൻ ഉയർത്തി. हम देखते हैं 2 लोग जब प्रार्थना करते जाते समय में एक व्यक्ति ने अपने आप को उठाया. എന്നാൽ അവിടെ കർത്താവിന്റെ സന്നിധിയിൽ തന്നെത്താൻ പാപിയാണെന്ന് മനസ്സിലാക്കിയ വ്യക്തി അവിടെ താഴ്ത്തുകയാണ് ചെയ്തത്. लेकिन वो एक दूसरा व्यक्ति जो समझ गया कि प्रभु की उपस्थिति में जिसने अपने आप को नम्र किया, वो मतलब समझा कि मैं कुछ भी योग्य नहीं है, वो व्यक्ति ने क्या किया, अपने आप को नीचा किया. അവിടെ അതിന്റെ 18ാം അധ്യായത്തിന്റെ ലൂക്കോസ് സുവിശേഷം 18ാം അധ്യായത്തിന്റെ 13ാം വാക്യം മുതൽ വായിക്കുമ്പോൾ लूका 18 का 13 में जब हम पढ़ते हैं, ചുങ്കക്കാരനോ ദൂരത്ത് നിന്നുകൊണ്ട് സ്വർഗത്തിലേക്ക് പോലും നോക്കുവാൻ തുടിയാതെ മാർത്തയിൽ ദൈവമേ പാപിയായ എന്നോട് കരുണ തോന്നണമേ എന്ന് പറഞ്ഞു. എന്നിട്ട് അടുത്ത വാക്യം, അവൻ നീതീകരിക്കപ്പെട്ടവനായി. ഒരു മനുഷ്യൻ നീതീകരിക്കപ്പെടുമ്പോൾ ദൈവം അവനെ നീതീകരിക്കുമ്പോൾ അവൻ തീർച്ചയായും ദൈവസന്നിധിയിൽ താഴ്ത്തിയിരിക്കും, അല്ലെങ്കിൽ രക്ഷ പ്രാപിച്ചിട്ടില്ല. पढ़ेंगे 13 और 14. परंतु चुंगी लेने वाले ने दूर खड़े होकर हाँ। स्वर की ओर आके उठाना भी न चाहा, हाँ। वरन अपनी छाती पीट पीट कर कहा, हाँ। हे परमेश्वर मुझ पापी पर दया कर, हाँ। मैं तुमसे कहता हूँ कि वह दूसरा नहीं हाँ। परंतु यही मनुष्य हाँ। धर्मी ठहराया देखो जाता उसका है। धर्मी ठहराया जाने का कारण क्या हो गया, क्योंकि उसने नम्र हुआ, विनय हुआ. उसका नम्र और विनय का कारण की वजह से वो धर्मी ठहराया गया. यानी कि एक व्यक्ति का नया जन्म का खासियत क्या है, वो नम्र और दीनता का स्वभाव में रहता है. जिसने नम्रता और दीनता को पाया नहीं या होगा नहीं, वो कभी उद्धार ही नहीं पाया है. ദൈവം ഒരുവനെ രക്ഷിക്കുമ്പോൾ जब परमेश्वर एक व्यक्ति को बचाता है, ദൈവവുമായി സമാധാനത്തിലാക്കുകയാണ്. वो पहला परमेश्वर के साथ वो शांति प्राप्त करता है. ആ സമാധാനത്തിന്റെ വഴി കാണുമ്പോൾ, जब वो शांति का मार्ग क्या है समझ जाता है, तभी അതെങ്ങനെ സമ്പാദിച്ചു എന്ന് അറിയുമ്പോൾ ये काम कैसे मुमकिन हो गया करके जब वो देखता है, അവൻ പറയും, वो कहेगा, പിതാവേ हे पिता, ഞാനല്ല, मैं नहीं, ക്രിസ്തു അത്രേ. मसीह है. അതാണ് വിശ്വാസത്താൽ നീതീകരിക്കപ്പെട്ടിട്ട് विश्वास के द्वारा धर्मी ठहराए जाने की वजह से അതേ നീതിയോടെ പറയുന്നത്. वही धर्मी ठहराया गया करके इधर हमने पढ़ा. അവൻ നീതീകരിക്കപ്പെട്ടവനായി പോയി. वो और वहां पर हम क्या पढ़ते हैं कि वो धर्मी ठहराया गया और वो चला गया. എങ്ങോട്ട് പോയി? कहाँ गया? ഏത് വീട്ടിൽ പോയി? किसके घर में गया? അവന് നിത്യഭവനത്തിലേക്ക് പോയി. वो अपना अनंत काल का भवन में गया. പ്രൈസലോ. प्रभु की स्तुति हो. അവന്റെ നശിച്ചു പോകുന്ന വീട്ടിൽ പോയി എന്നല്ല, उसका नाशवान घर में गया ऐसा नहीं है, അവന്റെ പേര് സ്വർഗത്തിൽ എഴുതി. क्योंकि उसका नाम स्वर्ग में लिखा गया है. എന്താണ്? क्या है? അവൻ നീതീകരിക്കപ്പെട്ടപ്പോൾ. क्योंकि वो धर्मी ठहराया गया उस पल. നമ്മൾ ശരിക്കും രക്ഷിക്കപ്പെട്ടിട്ടുണ്ടോ? क्या हम लोग सच में हमारा नया जन्म हुआ है? सही रीति से हमारा नया जन्म हुआ है क्या? മറ്റവനെ പോലെ ആണോ ഇന്ന് നമ്മൾ? क्या हम भी वो दूसरा व्यक्ति के समान है क्या आज भी हमारा स्वभाव? എന്നിട്ട് കർത്താവ് അതിനെ കുറിച്ച് പറയുകയാണ്. प्रभु उसके बारे में कहता है, നോക്കുക, देखो തന്നെത്താൻ ഉയർത്തുന്നതെല്ലാം എന്ന് പറഞ്ഞാൽ അർത്ഥം ഇതുവരെയും നീതീകരിക്കപ്പെട്ടിട്ടില്ല എങ്കിൽ അവൻ തന്നെത്താൻ ഉയർത്തിക്കൊണ്ടിരിക്കാൻ. നേരത്തെ നമ്മൾ കണ്ടത് മത്സരിയാണ്, ദൈവത്തിന്റെ യാതൊരു അനുഗ്രഹവും വന്നിട്ടില്ല, സാത്താന്റെ തനി സ്വഭാവമാണ് ഇന്നും. हाँ, उसका वो आखिरी भाग पढ़ेंगे, जो अपने आप को क्योंकि जो कोई अपने आप को बड़ा बनाएगा हाँ। वह छोटा किया बस जाएगा, मतलब क्या है, देखो मतलब जो अपने आप को बड़ा किएगा मतलब क्या, वो अभी भी बड़ा है, शैतान का स्वभाव से बड़ा है, नम्र होने के लिए इच्छा नहीं है, वो अभी भी वही ऊंचा पदवी में जाने का इच्छा में जी रहा हो. അപ്പോൾ ദൈവം എന്ത് ചെയ്യുന്നു? तभी प्रभु क्या करेगा? അവന്റെ രക്ഷ കൊണ്ട്, सबसे पहला परमेश्वर अपना उद्धार के द्वारा ആ രക്ഷ കൊണ്ട് അവനെ ബ്യൂട്ടിഫൈ ചെയ്യുന്ന, वो अपना उद्धार, हमने भजन संगीता 149 में क्या पढ़ा, अपना उद्धार के द्वारा वो नम्र लोगों को सुंदर और शोभामान बनाएगा. അപ്പൊ നിഗളിയായ വ്യക്തി വെരി അഗ്ലിയാണ്. കാരണം ക്രൂരനാണ്, മൃഗീയ സ്വഭാവമുള്ളവനാണ്, ദൈവത്തെ മാനിക്കാത്തവനാണ്, അവൻ നരകത്തിലേക്ക് താഴ്ത്തപ്പെടും. तो जो अपने को ऊंचा उठाने वाला व्यक्ति कैसा नम्र होगा? ऊंचा उठाने वाला व्यक्ति का स्वभाव क्या है? वो एकदम बदसूरत है, वो घमंडी है, हटीला है, परमेश्वर के स्वभाव बलवा करने वाला और बदसूरत व्यक्ति है. ऐसा बदसूरत व्यक्ति को प्रभु नरक दे दिया है उसको नम्र होने के लिए. അങ്ങനെ താഴ്മയുള്ളവനെ, और जो अपने आप को नम्र किया हुआ व्यक्ति को, നമ്മൾ താഴ്മ എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മൾ വളരെ താഴ്മയോടെ ഇടപെടുക, അല്ലെങ്കിൽ വളരെ ജന്മനാ തന്നെ പ്രകൃതിയിൽ താഴ്മയുള്ള അനേകരുണ്ട്. हम लोग अपने आप को नम्र करना मतलब क्या? संसार में बहुत सारा मनुष्य है जो जन्म से ही बहुत नम्र है, सौम्य रीति से बात करता है, झुक के बात करता है, इज्जत देता है. उस संसार में भी लोग है, അതിനെക്കുറിച്ചല്ല, वैसा बात नहीं, वो लोगों की बात नहीं कर रहा. ഇത് ദൈവസന്നിധിയിലെ താഴ്മയാണ്. यहाँ पर परमेश्वर को उपस्थिति में नम्र होने की बात है. ദൈവത്തോടുള്ള സമത്വം മുറുകെ പിടിക്കാതെ തന്നെത്താൻ താഴ്ത്തിയവന്റെ താഴ്മയാണ്. यानी कि जो परमेश्वर होकर भी अपने आप को मनुष्य का रूप लेकर आया, परमेश्वर होने का घमंड नहीं किया बल्कि मनुष्य होने का नम्र किया, वही नम्रता ये विश्वासी उस पर विश्वास कर प्राप्त करके उसी दंडवत करके जीता है. ആ രക്ഷകൻ താഴ്മയുള്ളവനായ രക്ഷകനെ സ്വീകരിക്കുമ്പോൾ यानी कि वो नम्र हुआ उद्धारकर्ता को जब मैं स्वीकारता हूँ,
യേശുവിനെ രക്ഷകനായി സ്വീകരിച്ചിട്ട് യേശു ഇന്നും ദാസനാണ്, അവൻ യജമാനാണെങ്കിൽ അവൻ രക്ഷിക്കപ്പെട്ടിട്ടില്ല. तो अगर यीशु को मैंने उद्धारकर्ता करके स्वीकारा, लेकिन यीशु मेरा गुलाम है और मैं यीशु का मालिक है, तो अभी तक वो व्यक्ति उद्धार नहीं पाया है. നമ്മുടെ രക്ഷയുടെ ആ അവസ്ഥ എന്താണ്? നിന്നെ ഞാൻ കർത്താവായിട്ട്, എന്റെ യജമാനായിട്ട് നിന്റെ മുമ്പിൽ ഞാൻ താഴ്ന്നു. हम उद्धार में हम लोग अवस्था क्या होता है? उद्धार में हम क्या बोलते हैं? प्रभु यीशु आप मेरे प्रभु हो, मैं आपके सामने दंडवत करके मैं झुककर मैं जी रहा हूं बोलकर यीशु को प्रभुत्व देकर जीता है. അപ്പോൾ നമ്മളെ രക്ഷ കൊണ്ട് അവൻ എന്ത് ചെയ്യുന്നു? നമ്മളെ ബ്യൂട്ടിഫൈ ചെയ്യുന്നു. इसलिए वो क्या करता है? प्रभु अपना उद्धार से हमें मनोहर और सुंदर करता है. ഇവിടെ നമ്മളെ എന്താണ് രക്ഷ? तो उद्धार क्या है? രക്ഷയുണ്ട്, രക്ഷകനുണ്ട്. उद्धार भी है और उद्धार करता भी है. നമ്മൾ ചിന്തിക്കുമ്പോൾ അത് രണ്ടും രണ്ടാണ്. हम सोचते हैं कि ये दोनों अलग अलग है करके. നമ്മൾ ടൈറ്റസിന്റെ പുസ്തകം 3-ാം അധ്യായം 4-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ രക്ഷകനെ കുറിച്ച് വായിക്കും. നമ്മൾ എങ്ങനെ നേരത്തെ ഉള്ളവരായിരുന്നു. तीतोस का पुस्तक 3:4 में वहां पर हम पढ़ते समय में हम लोग किस प्रकार के लोग थे करके हमारा पहला अवस्था क्या था हम देखते हैं. पर जब हमारे उद्धारकर्ता परमेश्वर की कृपा और मनुष्य पर उसका प्रेम प्रकट हुआ, हाँ तो उसने हमारा उद्धार किया. അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട് നമ്മളെ ഉദ്ധരിക്കുന്ന ഒരു കർത്താവ്, तो वहां पर उसने हमें उद्धार किया करके, यानी कि उद्धार करने वाला एक प्रभु है, രക്ഷിക്കുന്നവൻ. यानी कि जो हमको उद्धार देता है, उद्धार किया उन्होंने. അപ്പോൾ അവിടെ രക്ഷിക്കുന്നവർ ബന്ധത്തിൽ 3-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട് ഈ രക്ഷിക്കപ്പെടുന്ന ജനം എങ്ങനെയുള്ളവരാണ്? तो ये उद्धार करने वाला जो उद्धार पाया हुआ लोग है, ये उद्धार पाए हुए लोगों का खासियत पहला क्या था? वाक्य 3 में, क्योंकि हम भी पहले निर्बुद्धि हाँ. और आज्ञा न मानने वाले हाँ. और भ्रम में पड़े हुए हाँ. और विभिन्न प्रकार की अभिलाषाओं हाँ. और सुख विलास के दासत्व में थे और हाँ. वैरभाव और डाहा करने में जीवन व्यतीत करते थे. हाँ. ഓക്കെ, അപ്പം ദൈവദൃഷ്ടിയിൽ ഒരു സൗന്ദര്യവുമില്ല. यानी कि परमेश्वर की नजर में हम में कोई भी सुंदर बात नहीं है, മൃഗസ്വഭാവമാണ്. पशु तुल्य है. യേശു ഹീനമാണ്. ये उस तरह का मतलब यीशु तुम एकदम गिरा हुआ आदमी, यीशु मुझे तू नहीं चाहिए. സ്വർഗത്തിന്റെ യാതൊരു സാദൃശ്യവുമില്ല. यानी कि मेरे अंदर वो ऐसे लोगों के अंदर स्वर्ग का कोई भी रूप और सदृश्य नहीं है. ഇങ്ങനെയുള്ളവരെ ऐसे लोगों को സ്വർഗത്തിലെ നിന്ന് ഇറങ്ങി വന്ന ദൈവത്തിന്റെ പുത്രൻ स्वर्ग से उतर कर आया हुआ परमेश्वर का पुत्र, എന്ത് ചെയ്തു? उन्होंने क्या किया? അവരെ ഉദ്ധരിച്ചു. उन लोगों को उद्धार दिया. അപ്പോ രക്ഷ കൊടുക്കുകയാണ്. तो यानी कि यहाँ पर वो उद्धार को दे रहा है, എന്നാൽ लेकिन ആ രക്ഷകളിൽ നിന്ന് രക്ഷ വേർപെടുന്നില്ല. वो उद्धारकर्ता से उद्धार हटा नहीं है. वो बाकी समझा क्या? उसने उद्धार दिया, लेकिन वो उद्धार देते समय में उनके अंदर वो जो स्वयं उद्धार है उनसे उद्धार अलग नहीं हुआ. वो उद्धार भी है और उद्धारकर्ता भी है. അവൻ താഴ്മയുള്ളവനായി തീർന്നുവെങ്കിൽ वो आगे जब नम्र होकर आया, അവനെ പോലെ എല്ലാവരും അതേ അവന്റെ ക്വാളിറ്റിയിലേക്ക് അവരെ കൊണ്ടുവരിക എന്നുള്ളതാണ് രക്ഷകന്റെ ദൗത്യം. तो उद्धारकर्ता का जिम्मेदारी क्या है? उनके पीछे आया हुआ जिन जिन लोगों को उसने उद्धार दिया, उनके पीछे पीछे जितने लोग आ रहे हैं, जैसा उन्होंने अपने आप को नम्र करके दीन करके भूमि में आया, वही स्वभाव में उनके पीछे रहे. നമ്മൾ അവിടെ വായിക്കുകയാണ്. അതിന്റെ 5-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്. उसका 5वां वाक्य में हम पढ़ते हैं, അവിടെ നമ്മള് വീണ്ടും ജനിച്ചപ്പോൾ जब हमारा नया जन्म हुआ, ആ പഴയ പ്രകൃതി വാഷിംഗ് ഓഫ് റീജനറേഷൻ, ജലസ്നാനത്തെ കുറിച്ചല്ല, वहां पर वो पढ़ेंगे वो भाग तो उसने हमारा उद्धार हाँ हाँ उद्धार किया. और वह धर्म के कामों के कारण नहीं हाँ जो हमने आप किए, हाँ आगे वो हाँ पर अपनी दया के अनुसार नहीं उसका हमारा जल जो नए जन्म के स्नान हाँ नए जन्म का स्नान है. वो Okay. पानी का बपतिस्मा नहीं है वो. ഇത് വളരെയധികം ആൾക്കാർ തെറ്റിദ്ധരിച്ചിട്ട് ജലത്തിൽ സ്നാനപ്പെടുമ്പോഴാണ് രക്ഷിക്കപ്പെടുന്നത് എന്നുള്ള ഒരു നിലയിൽ ഈ വാക്യം എടുത്ത് അവര് ചെയ്യുന്നുണ്ട്. यहाँ पर यही वाक्यों को लेकर क्या बोलते हैं? जिस दिन तुम लोग पानी में डुबकी लोगे, तुम्हारा बपतिस्मा लेगा, तभी तुम्हारा नया जन्म होगा करके. ये नया जन्म का स्नान पानी का बपतिस्मा नहीं है. അല്ല, ഈ വീണ്ടും ജനിക്കുന്നതിനെയാണ് വാഷിംഗ് ഓഫ് റീജനറേഷൻ. നമ്മുടെ ജനനം ഒരു വലിയ കുളിയായിരുന്നു, കഴുകലായിരുന്നു. हाँ यानी कि नया जन्म होने का विषय का बात चल रहा है. यानी कि नया जन्म होना मतलब क्या है? एक ऐसे बदसूरत लोगों को एक बहुत बड़ा स्नान उन लोग ने प्राप्त किया, लेकिन उन लोग धोकर शुद्ध हो गए, धुल गए, उन लोग स्नान किए. നേരത്തെ 3-ാം വാക്യത്തിൽ വായിച്ച അഴുക്ക് നിറഞ്ഞവരായിരുന്നു. या तीसरा वाक्य में हमने क्या पढ़ा? एकदम गंदगी से भरा हुआ, एकदम कीचड़ और गंदगी वो व्यक्ति के ऊपर है. അവിടെ നമ്മള് 1 കൊരിന്ത്യർ 6-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ അതുണ്ട്. पहला कोरिन्थियर 6 अध्याय में पढ़ेंगे, उधर भी हम पढ़ते हैं. അതിന് 9, 10, 11 നേരത്തെ നിങ്ങൾ എങ്ങനെയായിരുന്നു ഇപ്പോൾ എങ്ങനെയാണെന്ന് വ്യക്തമായി പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. 9, 10, 11 पढ़ते समय में पहला तुम लोग कैसे थे परंतु अब तुम क्या हो चुके हो करके स्पष्ट लिखा है वहां पर. പണ്ട് നിങ്ങൾ ഇങ്ങനെയായിരുന്നു, पहले तुम लोग ऐसे ऐसे लोग थे, പിന്നെ അനേക നാളുകൾ കഴിഞ്ഞപ്പോൾ ഇങ്ങനെയായി എന്നല്ല. फिर बहुत दिनों के बाद तुम लोगों ने तपस्या किया, फिर तुम लोग ऐसा हो गए, ऐसा नहीं लिखा है. എന്താണ്? लेकिन क्या लिखा है? നിങ്ങൾ ഈ രക്ഷകനെ സ്വീകരിച്ചപ്പോൾ जिस दिन तुम लोगों ने ये उद्धारकर्ता को स्वीकारा, എന്ത് ചെയ്തു? क्या അവന്റെ രക്തത്താൽ, उनका लहू के द्वारा, അവന്റെ നാമത്തിൽ, उनका नाम में, അവന്റെ ആത്മാവിനാൽ, उनके आत्मा के द्वारा, അല്ലേ? है ना? 11 पढ़ेंगे जरा. और तुम में से
के ऐसे ही थे, हाँ। परंतु तुम प्रभु यीशु मसीह के नाम से यीशु मसीह के नाम से और हमारे परमेश्वर के आत्मा से परमेश्वर के आत्मा से धोए गए। दो एक है। Praise the Lord. Amen. അതാണ് ഇവിടെ തീത്തോസിന്റെ ലേഖനം 3-5 വായിക്കുന്നത്. वही हमने तीतुस का पुस्तक 3:5 में हम पढ़ते हैं कि उद्धार का जो स्नान, അവന്റെ ആ പഴയ സ്മെല്ല് മാറി. यानी कि उसका पुराना समय का जो दुर्गंध था, जो बदबू मारता था, वो बदबू चला गया। അവന്റെ അതരം മാറ്റപ്പെട്ടു. उसका होठ बदल गया। അവന്റെ കണ്ണിന്റെ കാഴ്ചയ്ക്ക് വ്യത്യാസമായി. उसका आंखों की जो नजरें जो जिस दिखता था वो बदल गया। അവൻ ആകമാരെ മാറി. वो व्यक्ति ही बदल गया। ഒരുവൻ ക്രിസ്തുവിലായാൽ जो कोई मसीह में है वो नया सृष्टि है। Praise the Lord. സൃഷ്ടി ഇനി സൗന്ദര്യമാക്കാനാണ്. സൃഷ്ടി ആയെങ്കിലേ സൗന്ദര്യമാക്കാൻ हाँ, പറ്റും. तो अभी वो सृष्टि नया सृष्टि क्यों बन गया? सुंदरता बनने के लिए, जिसमें जो नया सृष्टि बनता है वही मनोहरता में सजा जाएगा। ഇതുവരെ രക്ഷിക്കപ്പെട്ടിട്ടില്ലെങ്കിൽ പിന്നെ എങ്ങനെ സൗന്ദര്യമുള്ളവരാണ്? अभी तक नया जन्म ही नहीं हुआ तो फिर सुंदरता कैसे प्राप्त करोगे? ഇവിടെ നോക്കുക, इसलिए हमें देखना है മനുഷ്യരുടെ മുമ്പിൽ നമ്മളെ വളരെ നല്ല സ്വഭാവത്തോടെ ഇടപെടാം. मनुष्य के सामने हम लोग अच्छा स्वभाव से हम लोग बातें करते रहेंगे, പക്ഷെ നമ്മുടെ രഹസ്യ ജീവിതത്തിൽ ക്രിസ്തുവിന്റെ സ്വാധീനത വന്നിട്ടില്ല എങ്കിൽ लेकिन हमारे रहस्य जीवन में मसीह का कोई भी अधिकार का कार्य अगर हमारे अंदर कार्य नहीं कर रहा है അപ്പൊ രക്ഷിക്കുന്ന വ്യക്തി तो जो उद्धार करने वाला व्यक्ति അവരെ രക്ഷിച്ചിട്ട് वो हमें बचाने के बाद ഇനി സൗന്ദര്യവൽക്കരിക്കുകയാണ്. अभी वो कार्य क्या कर रहा है? अभी वो सुंदरता का कार्य हमारे अंदर कर रहा है। അപ്പൊ രക്ഷിക്കപ്പെട്ട വ്യക്തിക്ക് താഴ്മയുണ്ടെങ്കിൽ മാത്രമേ लेकिन जो उद्धार प्राप्त किया हुआ हम लोग, अगर हम लोग नम्र हुए हैं तो ही, ഇത് രക്ഷിക്കപ്പെട്ടില്ല. अगर नम्र नहीं हो रहे तो उद्धार नहीं पाए। അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ സൗന്ദര്യം എവിടെ വന്നു? क्योंकि प्रभु का सुंदरता किधर आया? ആ ദൈവത്തോടുള്ള സമത്വം മുറുകെ പിടിക്കാൻ തന്നെത്താൻ താഴ്ത്തിയ സൗമ്യതയുള്ള ആ കർത്താവ് എവിടെ വന്നു? वो परमेश्वर होकर भी परमेश्वर का वो अधिकार को अपने में नहीं पकड़ा, बल्कि अपने आप को नम्र और दीन किया। वो स्वभाव किधर आया? അവന്റെ ഹൃദയത്തിൽ വന്നു. वो हमारे हृदय में आया। അവന് രക്ഷ മാത്രമല്ല, तो अभी हमें सिर्फ उद्धार मिला उतना ही नहीं, ഇനി രക്ഷകന്റെ സൗന്ദര്യം കൂടെ അവന് കിട്ടണം. अभी वो उद्धारकर्ता का सुंदरता भी हमें नहीं मिलना है। ഞാൻ രക്ഷിക്കപ്പെട്ടു എന്ന് പറഞ്ഞ് പിന്നെ ജീവിതം വേറൊരു നിലയിലേക്ക് കൊണ്ടുപോകുന്ന രീതിയെ കുറിച്ചല്ല. मैं उद्धार हो गया है, अभी मैं अपना मर्जी से जीने वाला बात नहीं है। അതുകൊണ്ട് രക്ഷയെ ക്രിസ്തുവിൽ നിന്ന് വേർതിരിക്കരുത്. इसलिए उद्धार को कभी मसीह से अलग नहीं करना। നമ്മൾ സാധാരണ ചോദിക്കും നിങ്ങൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടതാണോ? हम लोग जब सवाल पूछते हैं लोगों को, नया जन्म प्राप्त हुआ क्या? उद्धार पाए क्या? पूछते हैं ना ऐसा? ഓയ്യോ, പക്ഷെ ആ ചോദ്യത്തിന് അങ്ങനെ വേദോസ്തയിൽ എവിടെയുണ്ടോ? लेकिन ऐसा वचन में किधर लिखा है क्या? നമ്മൾ ഒരാളെ കാണുമ്പോൾ നമുക്ക് ആളെ രക്ഷിക്കപ്പെട്ടില്ല, നീ ക്രിസ്തു ഉള്ളവനാണോ എന്നാണ് तो ചോദിക്കുന്നത്. वास्तव में एक सच्चा मसीही का पहचान क्या है? दूसरा मसीही को देखते समय में क्या पूछना है? क्या तुझ में मसीह है क्या? കാരണം ക്രിസ്തു ഉള്ളവനായിരിക്കുക എന്ന് പറയുന്നതും രക്ഷിക്കപ്പെട്ടോ എന്ന് ചോദിക്കുന്നതും തമ്മിൽ വ്യത്യാസമുണ്ട്. क्योंकि मसीह तुझ में है कि नहीं और उद्धार पाया है कि नहीं में फर्क है। ക്രിസ്തു നിങ്ങളിൽ ഉണ്ടെങ്കിൽ നിങ്ങൾ കൊള്ളാവുന്നവൻ. अगर मसीह तुम में है तो ही तुम लोग योग्य पाए जाओगे। രക്ഷിക്കപ്പെട്ടു, ശരിയാ, ഇപ്പൊ ക്രിസ്തുവില്ല. उद्धार पाया सही है, लेकिन मसीह नहीं है। നമ്മള് യശയാവിന്റെ പുസ്തകം 15 അധ്യായം ദൈവം പറയുകയാണ്, ഒരു പ്രവചനമാണത്. यशायाह का पुस्तक 15 अध्याय में वहां पर परमेश्वर एक भविष्यवाणी करता है। അവിടെ അന്ന് എന്നൊരു കാര്യം പറഞ്ഞുകൊണ്ടാണ് തുടങ്ങുന്നത്. वहां पर भी उस दिन करके एक शब्द वहां पर लिखा गया है। അന്ന് യഹോവയുടെ കോപം മാറും. उस दिन यहोवा का क्रोध हटेगा। ആ കോപം മാറുമ്പോൾ നിങ്ങൾ പറയും. और वो क्रोध हटने के बाद तब तुम लोग बोलोगे। എന്താണ് നിങ്ങൾ പറയേണ്ടത് എന്ന് അവിടെ പറയുകയാണ്. और वो क्या कहना है करके वहां पर हम देखते हैं। നിന്റെ കോപം മാറി. 12 1 വാക്യം 12 का 1 में, सॉरी यशायाह 12 का 1 में, उस दिन तू कहेगा, उस दिन तू कहेगा, हे यहोवा, हाँ। मैं तेरा धन्यवाद करता हूँ, हाँ। क्योंकि यद्यपि तू मुझ पर क्रोधित हुआ था, हाँ। परंतु अब तेरा क्रोध शांत हुआ, हाँ। और तूने मुझे शांति दी। ഇതാണ് നിരപ്പ്. നമ്മുടെ അതാണ് ആ സമാധാന യാഗം. यही तो वो मेल बलि का खासियत है। अभी हमारा मेल मिलाप हो गया, शांति दिया मतलब मेल मिलाप हो गया। എന്നിട്ട് അവൻ പറയുകയാണ്, और फिर वो कहेगा बाकी तो हाँ। परमेश्वर मेरा उद्धार है। परमेश्वर हाँ। मेरा उद्धार है। യേശു എന്റെ രക്ഷകൻ എന്നല്ല, यीशु मेरा उद्धार करता है ऐसा नहीं, തീർച്ചയായിട്ടും അങ്ങനെ തന്നെയാണ്. यीशु मेरा उद्धार करता है वो सही है, എന്നാൽ അതിനൊരു ദിവസമുണ്ട്. लेकिन उसके लिए एक दिन है। അങ്ങനെ ഉദ്ധരിച്ചതിന് ശേഷം वो दिन हम लोग यीशु मसीह मेरा उद्धार करता है बोलने के बाद അത് ഒരിക്കലേ वो പറയേണ്ടതുള്ളൂ. एक ही बार बोलना है। പക്ഷെങ്കിൽ उसके बाद അന്ന് മുതൽ അവൻ പറയണം, जिस दिन उद्धार हो चुका है उस दिन से वो क्या बोलेगा? യേശു എന്റെ ഉദ്ധാരമാണ്. यीशु ही मेरा उद्धार है। Praise the Lord. Amen. ഒരു വ്യക്തിയാണ് നമ്മുടെ രക്ഷ, क्योंकि एक व्यक्ति मेरा उद्धार है അല്ലേ? ना? അല്ലേ? അവൻ രക്ഷ തന്നിട്ടൊക്കെ പോവാണോ? वो उद्धार देने के बाद वो चला जाता है क्या? എന്തിനാണ് നമ്മൾ സ്ഥിരം ആത്മാവ് തന്നിരിക്കുന്നത്? उन्होंने क्यों हमें स्थिर रीति से आत्मा को दिया गया है?
എന്തിനാണ്? क्यों दिया है? നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട് അവിടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു ഇവിടെ മനോഹരനായിട്ട് വെളിപ്പെടും. हमने जैसा पहला पढ़ा, हमने जब यीशु मसीह आएगा वो एकदम सुंदर और मनोहर बनकर वो आएगा. അവൻ വെളിപ്പെടുമ്പോൾ അവൻ ഇസ്രായേൽ ജനത്തെ എങ്ങനെ ആക്കുമെന്ന് പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. അക്ഷരീയമായി തന്നെ ഇസ്രായേൽ മക്കളെ उस दिन वो क्या करेगा? जब वो प्रकट होते समय में इस्राएली लोगों को शारीरिक रीति से किस रीति से वो बदलेगा करके भी हम पढ़ते हैं. അവിടെ സഭയെ അവർക്കൊരു മർമ്മമാണ് ഇന്നും. वो आज कलीसिया उनके लिए इस्राएल लोगों का आज भी एक मर्म है. അവിടെ അന്നാളിൽ 12-ാം അധ്യായം സെക്കറിയ പ്രവചനം 12-ാം അധ്യായം അന്നാളിൽ കോപം മാറിയ ദിവസം. हाँ, जकरिया का पुस्तक उसका 12 अध्याय में उस दिन करके बोला गया है. मतलब क्या है? वो जब क्रोध हटने के बाद का दिन में നമ്മള് ഇസ്രായേൽ രക്ഷയെ കുറിച്ച് പഠിക്കുമ്പോൾ അത് വളരെ വിസ്തരമായിട്ട് ആ വശങ്ങളെ നമ്മൾ ഇപ്പോൾ അതിനെ കുറിച്ചല്ല ഇവിടെ വായിക്കുകയാണ്. അന്നാളിൽ എന്ന് പറയുന്നത് യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 12-ാം അധ്യായത്തിൽ വായിച്ച യഹൂദന് വരുന്ന അന്നാളിൽ. मतलब यशायाह में हमने जो पढ़ा हुआ जो उस दिन करके बोला है, यानी कि इस्राएल के ऊपर उद्धार का दिन, यानी परमेश्वर मसीह उनको उद्धार बचाने के लिए आएगा. उस दिन के बाद അവിടെ വായിക്കുക അതിന്റെ 8-ാം വാക്യം 12 का 8 में हम पढ़ते हैं. उस समय यहोवा यरूशलेम के निवासियों को हाँ। मानो ढाल से बचा लेगा, और उस समय उनमें से जो ठोकर खाने वाला हो वह दाऊद के समान होगा, और दाऊद का घराना परमेश्वर के समान होगा. നോക്കുക. അപ്പൊ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു വരുമ്പോൾ ദാവീദ് ഗൃഹം എങ്ങനെ ഇരിക്കും? उस समय में दाऊद के घराने के लोग कैसा रहेगा? परमेश्वर के समान होगा. ദൈവത്തെ പോലെ ആവും. बोलो परमेश्वर के समान हो जाएगा. നോക്കുക. ഇസ്രായേലിനെ ദൈവം അങ്ങനെ ചെയ്യുമെങ്കിൽ, अगर इसराइल को परमेश्वर अगर ऐसा कर रहे हैं तो ഇന്ന് തള്ളിക്കളഞ്ഞിരിക്കുന്ന, ഇന്ന് ദൈവം ഇടപെടാത്ത, ഇന്ന് ദൈവം സഭയിൽ മാത്രം കോൺസെൻട്രേറ്റ് ചെയ്ത് ഒരു പ്രത്യേക ജാതിയായി നമ്മളെ അവൻ സ്നേഹിച്ച് ഉയർത്തിക്കൊണ്ട് സൗന്ദര്യവൽക്കരിക്കുമ്പോൾ, आज जो प्रभु कलीसिया के अंदर जो कार्य कर रहे हैं, यानी कलीसिया में कार्य करते समय में प्रभु ने इसराइल के साथ क्या किया? उनको नकार के रखा, उनको हटा के रखा. सिर्फ कलीसिया में प्रभु नजर रख रहे हैं, कलीसिया में प्रभु कार्य कर रहे हैं, सिर्फ कलीसिया को ही प्रभु सुंदर बना रहे हैं. എങ്ങനെ ഉണ്ടാക്കുന്നത്? अगर ऐसा है तो कलीसिया को कैसा करेगा फिर? അതിനാണ് രക്ഷകൻ നമുക്ക് എപ്പോഴും വേണം. രക്ഷ ക്രിസ്തു തന്നെയാണ്. इसके लिए हमें जो उद्धार करता प्रभु यीशु मसीह वही मेरा उद्धार है करके वो उद्धार मेरे अंदर रहना जरूरी है. രക്ഷ എന്ന് പറഞ്ഞാൽ രക്ഷിക്കുന്നവരെ പോലെ നമ്മളെ ആക്കി തീർക്കുക എന്നുള്ളതാണ് ദൈവത്തിന്റെ ലക്ഷ്യം. उद्धार मतलब क्या है? उद्धार करते के समान हमें रखना. उद्धार का मतलब सच्चा उद्धार क्या है? कि जैसा उद्धार करता मनोहर और सुंदर अति पवित्र है, शोभामय है, उनके समान बन जाना, वो है उद्धार. അപ്പൊ നമ്മളെ രക്ഷകനെ കുറിച്ചുള്ള ഒരു കാഴ്ചപ്പാട് കിട്ടിയിട്ടുണ്ടോ? इसलिए वास्तव में हम उद्धार करता कौन है उनके बारे में हम सही जानकारी हम जानते हैं क्या? ഞാൻ ആരെ പോലെ ആകണമെങ്കിൽ ആ ആളെ പോലെ ആ ഒരു കാഴ്ചപ്പാട് കിട്ടണം. ആ ആൾ എങ്ങനെയുള്ളവനാണ്? मैं किसके समान बन जाना है करके वो बनना है तो वो व्यक्ति कौन है, कैसा है करके समझना चाहिए. അങ്ങനെ പർവ്വതത്തിന്റെ മുകളിൽ വെച്ച് സമാന കൂടാരത്തിന്റെ ഒരു ചിത്രം മോശയ്ക്ക് ദൈവം കൊടുത്തു. जब परमेश्वर ने मूसा को पर्वत के ऊपर बुलाकर स्वर्ग का वो मेलापना तंबू का एक प्रकार दर्शन चित्र दिखाया, നീ കണ്ടതുപോലെ और फिर मूसा से कहते हैं तूने जैसा पर्वत में देखा താഴെ പണിയണം. नीचे जाकर बांधना. നമ്മളെയും ദൈവം ആത്മാവ് കാണിക്കുകയാണ്. उसी तरह आत्मा हमको बता रहा है. അവൻ എനിക്കുള്ളടുത്ത് നിങ്ങൾ കാണിച്ചു തരും. आत्मा के बारे में वचन क्या कहता है? वो अपने से नहीं बल्कि मुझ में से लेकर तुमको देगा. यूहन्ना 17 में. അങ്ങനെയാണ് നമ്മൾ രക്ഷ പ്രാപിക്കുകയല്ല. इस तरह हम लोग उद्धार प्राप्त कर रहे हैं, उस रीति में नहीं. നാം അവിടെ 148 സങ്കീർത്തനത്തിൽ വായിച്ചതുപോലെ 149 വായിച്ചതുപോലെ हम लोग 149 में हमने जैसा पढ़ा, അവനെ ദൈവം ഇന്ന് സൗന്ദര്യവൽക്കരിച്ചുകൊണ്ടിരിക്കും, ബ്യൂട്ടിഫൈ ചെയ്യുകയാണ്. ബ്യൂട്ടിഫൈ. बल्कि वो क्या कर रहा है? वो हमें मनोहर और सुंदर बना रहा है. നമുക്കതിന് ഉള്ള അതിന്റെ ഒരു ആ വഴി എന്താണ്? അത് പിടുത്തം കിട്ടുന്നുണ്ടോ? उसमें कुछ बातें उसको कैसा बातें हैं कुछ समझ में आ रहा है क्या? നമ്മളെ ഇത് ചെയ്യുന്നു. आज हमको वो क्या कर रहा है? ആ शोभामान और सुंदर बना रहा है. Praise Lord. എന്തിനാണ്? രക്ഷകനാണ് ചെയ്യുന്നത്. और ये कौन कर रहा है? उद्धार करता कर रहा है. അപ്പൊ രക്ഷിക്കപ്പെട്ടു എന്നുള്ളത് കൊണ്ട് ദൈവത്തിന്റേതായ അർത്ഥം എന്ന് പറയുന്നത് യേശുവിന്റെ സൗന്ദര്യത്തിലേക്ക് നമ്മൾ ഓരോ ദിവസവും ആയി വരുന്നതിനെയാണ് രക്ഷ എന്നുകൊണ്ട് അർത്ഥമാക്കുന്നത്. तो उद्धार हो गया है, चलो अभी अपना मन से जिए, वैसा नहीं, बल्कि उद्धार हो जाने के बाद अब मेरा उद्धार करता कैसा है? उनके समान में सुंदर बन जाओ, उसी को ही उद्धार का सही अर्थ वो व्यक्ति समझ चुका है. ഈ രക്ഷിക്കപ്പെട്ട വ്യക്തിക്ക് ലോകത്തിലെ എല്ലാവരും ദുഷ്ടന്മാരാണ്. अभी ये उद्धार पाया हुआ व्यक्ति के विषय में देखा जाए तो जिनके पास उद्धार नहीं है वो सब लोग कौन है? पापी और दुष्ट है. ആരെയെങ്കിലും നോക്കി അവൻ അവരെ പോലെ ആകാൻ പറ്റത്തില്ല. കാരണം എല്ലാവരും മോശമാണ്. तो अभी ये उद्धार पाया हुआ व्यक्ति और कोई मनुष्यों में अपने लिए आदर्श देखने के लिए कोई नहीं है, क्योंकि वो लोग भी उद्धार नहीं पाए. नया जीवन किसमें भी नहीं है, सुंदर कोई नहीं है, सब लोग बदसूरत है संसार में. എന്നാൽ രക്ഷിക്കപ്പെട്ട വ്യക്തിക്ക് लेकिन उद्धार पाया हुआ व्यक्ति को എപ്പോഴും നോക്കുവാൻ ഒരു വ്യക്തിയുണ്ട്. उसको देखने के लिए एक ही मात्र व्यक्ति है. അവനെ നോക്കി उसको देखकर അവന്റെ രൂപത്തോട് അനുരൂപമാകുകയാണ്. उनका रूप में अनुरूप हो रहा है. നമ്മളെ ഉത്തമഗീതത്തിൽ എന്താ വായിക്കുന്നത്? हम श्रेष्ठ गीत में हम क्या पढ़ते हैं? അവിടെ ഉത്തമഗീതത്തിൽ അവിടെ 5-ാം അധ്യായത്തിന്റെ 16-ാം വാക്യം 5 का 16 में हम पढ़ते हैं.
श्रेष्ठ गीत 5:16 5 का 16 उसकी वाणी अति मधुर है। हाँ। हाँ वह परम सुंदर है। हाँ। हे यरूशलेम के पुत्रियों, हाँ। यही मेरी प्रेमी और यही നോക്കുക, मेरा पुत्र है। ഈ ശൂലേങ്കാരത്തോട് ചോദിക്കുകയാണ്, നിന്റെ പ്രിയൻ എങ്ങനെ? ഞങ്ങൾക്കൊക്കെ പ്രിയന്മാരുണ്ട്. अभी यरूशलेम की पुत्रिया शूलमय को क्या पूछ रही है? अरे तुम्हारा प्रिय में ऐसा क्या खासियत है? हमारे पास भी बहुत प्रिय है, हमारा प्रिय भी बहुत सुंदर है। അവരെ നോക്കി അവര് സുന്ദരായിക്കൊണ്ടിരിക്കുക. അവരെ പോലെ അധർമ്മത്തിന്റേതായ സൗന്ദര്യമാണ്. കാരണം ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ മനുഷ്യരുടെ മുമ്പിൽ ഉന്നതമായത് ദൈവത്തിന് അറപ്പാണ്. तो ये यरूशलेम के पुत्री लोग उन लोगों को देखकर वो लोग भी उसके रूप में वो लोग अनुरूप होकर वो सुंदर में वो लोग वो उसके बदसूरता में वो लोग एक हो रहे हैं। हम एक बात समझते हैं, परमेश्वर ने एक तत्व क्या बोला था? जो मनुष्य की नजर में जिसको अच्छा है भला है करके सोचता है वो परमेश्वर के नजर में एकदम घृणित है। 5:16 വായിക്കുകയാണ്. और 5 का 16 में हम पढ़ते हैं, കർത്താവ് എങ്ങനെയുള്ളവനാണ്? प्रभु कैसा है? സർവാംഗ സുന്ദരൻ. वो अति सुंदर है। അവിടെ അതിന്റെ 19 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ നമുക്കറിയാമത്. उसका 10 से जब पढ़ते समय में वो सारा स्वभाव गुण को हम देखते हैं। അവർ 1000-10,000 പേരിൽ ശ്രേഷ്ഠനാണ്. वो हजारों 10,000 लोगों में से अति सुंदर है। എന്റെ അപ്പനേക്കാൾ അമ്മയേക്കാൾ എന്റെ സ്വന്തം ജീവനേക്കാൾ എനിക്ക് അവൻ ശ്രേഷ്ഠനാണ്. मेरा माता, मेरा पिता, मेरा बच्चा, जमीन जायदाद, यहाँ तक कि मेरा स्वयं से भी अति प्रिय अगर कोई है तो वो प्रभु यीशु मसीह है। എന്നിട്ട് യേശുക്രിസ്തുവിന്റെ ശരീരത്തിന്റെ വർണ്ണന പറയുകയാണ്. और फिर यीशु मसीह का शरीर का रूप कैसा है वो वर्णन किया है। അവന്റെ കണ്ണെങ്ങനെയാണ്? उसका आंखें कैसा है? പ്രാവിൻ അതായത് ഈ സ്ട്രീമിൽ ഈ ഒഴുക്കിനരികെ വസിക്കുന്ന ഒരു പ്രാവിന്റെ കണ്ണുകൾ പോലെ ദയനീയത തിറഞ്ഞതാണ് അവന്റെ കണ്ണ്. जैसे कि पानी जो बहते समय में उसके सामने जब कबूतर आता है उस कबूतर के आंखें कितना दयावान और नम्र है, उस रीति से उनका आंखें है। അവന്റെ कണ്ണിലേക്ക് നമ്മൾ നോക്കുമ്പോൾ उनकी आंखों की ओर जब हम देखते हैं നമ്മളും അവരെ പോലെ കണ്ണുള്ളവരായിത്തീരും. हम भी उनकी आंखों के समान बन जाते हैं। वाक्य 12 में पढ़ लो 12। उसकी आंखें उन कबूतरों के समान है हाँ। जो धूप में नहाकर नदी के किनारे अपने झुंड में हाँ। एक कतार से बैठे हुए बस 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 നിങ്ങൾ പ്രാവിന്റെ കണ്ണ് കണ്ടിട്ടുണ്ടോ? आप लोगों ने कबूतर के आंखों को देखा है क्या? നമുക്ക് കാണാൻ കഴിഞ്ഞിട്ടുണ്ടാവില്ല. शायद सब लोगों ने देखा नहीं होगा। ലോകത്തിലുള്ള സകല മൃഗങ്ങളിലും ഏറ്റവും അധികം ദയനീയത നിൽക്കുന്ന, കണ്ണുനീർ തുളുമി നിൽക്കുന്ന, ഇപ്പൊ കരയാൻ പോകുന്നതെന്ന് തോന്നുന്നു. അത്രയ്ക്ക് ദയനീയതയാണ്. सारा पशुओं में से, सारे जानवरों में से कबूतर का आंखें एकदम खास आंखें, मतलब उसके आंखों में ना हमेशा आंसू रहता है, मतलब एकदम गिल्ला रहता है, मतलब ये अब भी रो डालेगा करके इतना सौम्य और नम्र आंखें है उसका। ഒരു കുഷ്ഠരോഗി, एक कुष्ठ रोग से भरा हुआ, कोड़ी से बीमारी से भरा हुआ व्यक्ति മോശയുടെ നിയമപ്രകാരം കുഷ്ഠരോഗിയെ തൊടാൻ പാടില്ല. मूसा का व्यवस्था, कानून की व्यवस्था के अनुसार क्या है? कोड़ी से बीमारी से भरा हुआ व्यक्ति को कोई छू नहीं सकता। എന്നാൽ കർത്താവ് മലയിൽ നിന്ന് ഇറങ്ങി വന്നപ്പോൾ लेकिन प्रभु पहाड़ से उतर कर आते समय में അതായത് സുശിഷ്ടാധ്യായത്തിൽ ഒരു കുഷ്ഠരോഗി അവനോട് ചോദിക്കുകയാണ്, मत्ती का पुस्तक 8वां अध्याय में आप पढ़ते हैं कि एक कोड़े से रोगी से भरा हुआ व्यक्ति प्रभु को पूछता है, കർത്താവേ, हे प्रभु നിനക്ക് മനസ്സുണ്ടോ? आपको मन है क्या? അത് എന്ത് മനസ്സെന്നറിയാമോ? क्या कुछ वो मन कौन सा मन है? എനിക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കാൻ മനസ്സുണ്ടോ എന്നല്ല, मतलब मेरे लिए प्रभु प्रार्थना कर वो मन नहीं, എന്നെ സൗഖ്യമാക്കാനുണ്ടോ എന്നല്ല, मुझे चंगा कर वो मन नहीं, എന്റെ അവസ്ഥ മാറ്റണമെന്നല്ല, या फिर मेरे परिस्थितियों को हटा दे वो मन नहीं। മോശയുടെ നിയമം ലംഘിക്കുന്ന ഒരു കൽപ്പന, यानी कि एक ऐसा व्यवस्था जो मूसा का व्यवस्था को तोड़ सकता है, ऐसा व्यवस्था। അവിടെ അവൻ ചോദിച്ച ചോദ്യം അതാണ്. यानी कि वो നമ്മളവിടെ നമ്മുടെ ഭാഷയിൽ സൗഖ്യമാക്കാൻ മനസ്സുണ്ടോ എന്നാണ്. പക്ഷെങ്കിൽ കർത്താവ് അവൻ ചോദിച്ചത് എന്നെ തൊടാൻ നിനക്ക് പറ്റുമോ എന്നാണ്. वो हमारा भाषा, दरअसल भाषांतर में बहुत बड़ा गड़बड़ हो गया। हमारा भाषा में क्या लिखा है? तू मुझे चंगा करने के लिए मन है क्या करके लिखा है, लेकिन ओरिजिनल भाषांतर में देखा जाए तो व्यवस्था में लिखा है तू कोड़े को छू नहीं सकता, वो पाप है, वो अशुद्ध है, उसको बाहर निकालना है। तो इसलिए वो कोड़े का बीमारी व्यक्ति बोल रहा है, प्रभु तू मुझे छूने का मन है क्या? അവിടെ ആ ശരിയ ഭാഷാന്തരത്തിൽ എനിക്ക് നിന്നെ തൊടാൻ മനസ്സുണ്ടെന്നാ. तो उसका जवाब क्या है? सही भाषा में अर्थ में लिखा है तो प्रभु कहते हैं हाँ मुझे तुझे छूने का मन है। പ്രിയമുള്ളവരെ, ആർക്കാണ് മനസ്സ് വരും? हे प्रियो, जरा सोचो, जब व्यवस्था कहती है छूना नहीं करके, किसके पास हिम्मत है छूने के लिए? മോശയുടെ നിയമം ലംഘിക്കണം. अगर छू लिया तो मोसे का व्यवस्था को तोड़ना पड़ेगा। യഹൂദന്മാരും പരീശന്മാരും ഇവിടെ കല്ലെറിയും. കാരണം മോശയുടെ നിയമം ലംഘിച്ച ഏറാണ് കിട്ടുന്നത്. और फिर व्यवस्था तोड़ दिया तो क्या? फरीसी और अधिकारी पत्थर लेने के लिए तैयार है। जो व्यवस्था तोड़ेगा उसको पत्थर मार डालो। വലിയൊരു സമൂഹത്തിന് മുമ്പിലാണ്. बहुत बड़ा एक ऐसा समाज, कोई छुआ तो गुस्से में बैठने वाला, व्यवस्था तोड़ा तो गुस्सा करके बैठने वाला, ऐसे समाज के बीच में സാഹചര്യം രഹസ്യമായിട്ട് യേശുവിന്റെ വീട്ടിൽ വന്നിട്ട് ചോദിക്കുകയല്ല. तो ऐसा नहीं है। परिस्थिति क्या है? यीशु को चुपके एकदम रात को जाकर मिलके प्रभु मुझे छू लो बोलकर घर में जाकर पूछने वाली बात नहीं है। പരസ്യമായിട്ട് सबके सामने അവൻ വെല്ലുവിളിക്കുകയാണ്, वो पुकार रहा है, നിനക്ക് എന്നെ തൊടാൻ മനസ്സുണ്ടോ प्रभु आपको मुझे छूने के लिए मन है क्या? എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? യേശു എന്താ ചെയ്തത്? यीशु ने क्या किया?
അവന്റെ ദൈന്യത. वो उसका सौम्य स्वभाव. അവൻ ഒരാളെ നോക്കുമ്പോൾ जब प्रभु किसी व्यक्ति को पापी या कमजोर व्यक्ति को देखता है, ഒരു ക്രൂരതയല്ല, നീ പാപി ചെയ്തവനാണ്, നീ നശിച്ചവനാണ്, നിന്നോട് എനിക്ക് അടുക്കാൻ കഴിയുകയില്ല എന്നുള്ള മോശയുടെ പ്രമാണമല്ല ആദ്യം അവരിൽ നിന്ന് വരുന്നത്. तो प्रभु का स्वभाव कठोर स्वभाव नहीं है. मूसा का व्यवस्था क्या है? तू पापी है, तू कोड़े के भर से भरा हुआ पाप, रोगी से भरा हुआ, तू मेरे पास मत आ, दूर हो जा बोलकर ऐसा व्यवस्था पालन करने वाला यीशु नहीं था. പിന്നെ ഇവിടെ എന്ന് പറഞ്ഞ വ്യവസ്ഥ മോശയുടെ നിയമം. यानी कि जो मूसा का व्यवस्था, അവിടെ നമ്മൾ 89 സങ്കീർത്തനം വായിക്കുകയാണ്. मतलब 89 भजन संहिता में हम पढ़ते हैं. അവിടെ നമ്മൾ ഇങ്ങനെ ഒരു വാക്യം വായിക്കുന്നു. उधर हम इस रीति से हम पढ़ते हैं 89 भजन संहिता में 89:14. 89 का 14. तेरे सिंहासन का मूल धर्म और न्याय है, करुणा और सच्चाई तेरे आगे आगे चलती है. നോക്കുക, നിനക്ക് മുൻപേ പോവുകയാണെന്ത്? मतलब तेरे आगे कौन चल रहा है? करुणा और सच्चाई. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. യേശു എങ്ങനെയുള്ളവരാണ്? यीशु कैसा व्यक्ति था? എങ്ങനെയുള്ളവരാണ്? कैसा व्यक्ति था? നമുക്ക് യേശുവിനെ കുറിച്ച് ഈ സ്വഭാവം ഉണ്ടാകണം, ഇത് ജ്ഞാനം ഉണ്ടാകണം. हमें इसलिए ये यीशु किस प्रकार का व्यक्ति है करके वो ज्ञान हमको होना जरूरी है. പാപികളായ നമ്മളോട് കരുണ തോന്നാൻ യേശുവിനല്ലാതെ ആർക്കും പിന്നെന്തിനാണ് നമ്മൾ ഈ കമ്പനിയിലെ ബോസുമാരെയൊക്കെ ഒരു പ്രയാസം വരുമ്പോൾ നമ്മൾ ആശ്രയിക്കുന്നത്? അല്ലെങ്കിൽ മനുഷ്യരുടെ നശിച്ചു പോകുന്ന മനുഷ്യപുത്രന്മാരെ ആശ്രയിക്കുന്നത് ഈ രക്ഷിക്കുന്നവന്റെ സൗന്ദര്യം മനസ്സിലായിട്ടില്ല. मनुष्य का एकदम कठोर अवस्था में रहते समय में दया दिखाने वाला एकमात्र मनुष्य है, वो है प्रभु यीशु मसीह. हमें ये सच्चाई मालूम है, हम जानते हैं कि पापियों में अगर कोई पापियों के ऊपर अगर कोई दया दिखा सकता है वो प्रभु यीशु मसीह है. तो फिर क्यों हम लोग संसार के लोगों के पास जाकर, बड़े बड़े अधिकारियों के पास जाकर झुककर मुझे मदद करो बोलकर संसार से मदद मांगते हैं? हम നമ്മൾ യേശുവിന്റെ സൗന്ദര്യം എന്നാണ്. യേശുവിന്റെ സൗന്ദര്യം എവിടെയാണ് ഇരിക്കുന്നത്? यीशु मसीह का सुंदरता किस बात पर है? അപ്പൊ രക്ഷകൻ വന്നിട്ട് तो उद्धारकर्ता आकर ഈ താഴ്മ ये नम्रता നമ്മളിലൂടെ വെളിപ്പെടുത്താൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. हमारे अंदर से उनका नम्रता को प्रकट करे, ये वो आग्रह रखा है. അവന് മുമ്പിൽ ദയ എപ്പോഴും സംഭവിക്കുകയാണ്. उनके आगे दया हमेशा चलता है. അവിടെ 63 സങ്കീർത്തനത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. 63 भजन संहिता में അവിടെ 63 മൂന്നാം വാക്യത്തിൽ 63 का 3 में क्योंकि तेरी करुणा जीवन से भी उत्तम है. ആരുടെ ജീവൻ? ദൈവത്തിന്റെ ജീവനേക്കാൾ ഉത്തമമെന്നല്ല. मतलब परमेश्वर का जीवन से भी उत्तम है ऐसा नहीं. ഒരു മഹാൻ, വലിയൊരു പണ്ഡിതനായ ഒരു മഹാന പറയുകയാണ്, മാംസം ഒന്നിനും ഉപകരിക്കുന്നില്ല, ആത്മാവ് ജീവിപ്പിക്കുന്നു. അപ്പൊ യേശുവിന്റെ മാംസം കൊണ്ട് ഒരു പ്രയോജനമില്ല. നമ്മൾ യേശു മരിച്ചതൊന്നും ചിന്തിക്കരുത്. മഹാ ഉപദേശിക്കുക. एक बहुत बड़ा वेद पंडित है, वो वाक्य पढ़ करके देखो, शरीर तो दुर्बल है लेकिन आत्मा तो जीवन है करके, जीवनदायक है करके हम वो वाक्य पढ़ते समय में वो क्या बोलता है? देखो, यीशु का शरीर का कुछ भी फायदा नहीं है, आत्मा ही फायदा है. मतलब वो शरीर में मरा, ये सब हुआ, वो कुछ फायदा नहीं, एकदम वेस्ट है करके एक बड़ा बुद्धिमान बोलने लगा. അവിടെ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 6:63 അവർ പഠിപ്പിക്കുകയാണ്, യേശുവിന്റെ കഷ്ടതയോ അതൊന്നുമല്ല, പരിശുദ്ധാത്മാവാണ് വേണ്ടത്. നമുക്ക് യേശുവിന്റെ കഷ്ടതയല്ല. എന്തുകൊണ്ടാണ് മനസ്സിലാക്കുന്നത്? ആത്മാവിൽ മനസ്സിലാക്കാത്തത് കൊണ്ടാണ്. यूहन्ना 6 का 63 में क्या कहता है? मेरा वचन जीवन और आत्मा है करके बोला है ना. मतलब वो वाक्यों को लेकर वो व्यक्ति क्या बोल रहा है? यीशु मसीह का कष्ट में कुछ भी बात नहीं है प्रियो, वो कष्ट को छोड़ दो, सिर्फ आत्मा को पकड़ो, वो आत्मा में जीवन है बोलकर ऐसा लोग सिखाते हैं. ഇവിടെ കർത്താവ് പറയും, നമ്മുടെ ശരീരം കൊണ്ട് പ്രയോജനമില്ല, നമ്മുടെ ശരീരം ജഡമാണ്. ജഡം എപ്പോഴും ദൈവത്തോട് ശത്രുതയാണ്. ജഡം ദൈവത്തെ ന്യായപ്രമാണം കീഴ്പ്പെടുകയില്ല. 8ാം അധ്യായം നമ്മുടെ വായിക്കും അതാണ്. लेकिन यहाँ पर हमारे जीवन के बारे में बोला, हमारा शारीरिक स्वभाव जो परमेश्वर के सामने कुछ भी फायदे का नहीं, कुछ भी लाभदायक नहीं, इससे इस शरीर में से कभी भी भलाई उत्पन्न हो नहीं सकता. रोमियो का पुस्तक 8वां अध्याय पढ़ेगा तो पूरा यही बात हम देखते हैं. അതേപോലെ വചനം വായിക്കുമ്പോൾ സ്വന്തം ജീവൻ കൊണ്ട്, ദൈവത്തിന്റെ ജീവൻ കൊണ്ട് ഒരു പ്രയോജനവുമില്ല. देखो, इसके लिए लोग ऐसा ऐसा वाक्य पढ़कर कैसा कैसा अर्थ निकालते हैं, ऐसा ऐसा अर्थ निकालकर यीशु में जीवन है बोलकर ये वो जीवन का कुछ फायदा नहीं है. പക്ഷെ ഇവിടെ ആരുടെ ജീവനെ കുറിച്ചാണ് പറയുന്നത്? इधर किसका जीवन के बारे में? जीवन യേശുവിന്റെ ജീവൻ ദയയാണ്. यीशु मसीह का जीवन ही दया है. അവന്റെ ജീവൻ സ്നേഹമാണ്. उनका जीवन ही प्रेम है. ദൈവ സ്നേഹമാണ്. परमेश्वर प्रेम है. അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ ജീവനാണ്. ഇപ്പൊ ദൈവത്തിന്റെ ജീവന്റെ ക്ലാരിറ്റിയാണ് പറയുന്നത്. ആ ജീവനകത്ത് സ്നേഹമുണ്ട്, ദയയുണ്ട്, കരുണയുണ്ട്, താഴ്മയുണ്ട്, വിനയമുണ്ട്, എല്ലാ സൽഗുണങ്ങളിൽ നിറഞ്ഞ വ്യക്തിയാണ് അവൻ. परमेश्वर में जीवन है बोलते समय में, वो परमेश्वर प्रेम है बोलते समय में, वो जीवन का अर्थ है. वो परमेश्वर का जीवन ही प्रेम है. उनके अंदर प्रेम, दया, करुणा, परोपकार, ये सब गुण से भरा हुआ वो स्वयं एक व्यक्ति है. കർത്താവ്, എന്റെ ജീവൻ വളരെ വിലപ്പെട്ടതാണെന്നാണ് ഞാൻ ചിന്തിച്ചത്. കാരണം അത് എന്തോ വലുതാണെന്നാണ് ചിന്തിച്ചത്. പക്ഷെങ്കിൽ ഒരു കാര്യം എനിക്കിപ്പോൾ അറിയാം,
നിന്റെ ദയ എന്റെ ജീവനേക്കാൾ എത്ര നല്ലതാണ്. हे प्रभु, एक समय में मैं मेरे जीवन को बहुत मूल्य देता था, मुझे लगता था मेरा जीवन का कुछ तो मूल्य होगा, फायदा होगा करके, लेकिन आपका दया के सामने मेरा जीवन कुछ भी नहीं है. അപ്പൊ സഭയ്ക്ക് ക്രിസ്തു രക്ഷകനായിരിക്കുമ്പോൾ इसलिए जब कलीसिया को प्रभु यीशु मसीह उद्धार करता है करके उस अधिकार में पदवी में जब आते ആ हैं, രക്ഷ കൊണ്ട് तो वो उद्धार करता अपने उद्धार से, ആ രക്ഷ കൊണ്ട് उस उद्धार से, അവനെ എന്ത് ചെയ്യുന്നു? ബ്യൂട്ടിഫൈ ചെയ്യും. उस उद्धार से उन लोगों को मनोहर और शोभामय करेगा. നോക്കുക, जरा देखो അതെപ്പോഴാണ്? രക്ഷിക്കപ്പെട്ടതിന് ശേഷമാണ്. वो कब होगा? जिस दिन से उसका नया जन्म हो गया उस क्षण से शुरू होता है. കാരണം ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ ലോകത്തിലെ ഏറ്റവും സൗന്ദര്യമുള്ള അത് തന്റെ പുത്രനാണ്. തന്റെ പുത്രനെ മാച്ച് ചെയ്യുന്ന ഏറ്റവും സൗന്ദര്യമുള്ള സഭയാണ്. तो इसके लिए इस दुनिया में अगर ये मनुष्य में कोई भी अगर अति सुंदर है, परमेश्वर की नजर में कोई अगर सुंदरवान है, तो परमेश्वर एक ही व्यक्ति के ऊपर उंगली दिखाएगा, वो है प्रभु यीशु मसीह. प्रभु यीशु मसीह के तुल्य में अगर कोई सुंदर अगर कोई है, कोई जीवी अगर आएगा, वो है कलीसिया. നമ്മൾ എഫെസ്യ ലേഖനം 5 അധ്യായം അതിന്റെ 26 27 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ एफेसियों का पुस्तक 5 का 26 और 26-27 पढ़ते समय में അവൻ സഭയെ വെളിപ്പെടുത്തുമ്പോഴത്തെ കാര്യം പറയണം. वो कलीसिया को जब प्रकट करेगा तब वो कलीसिया का अवस्था क्या है, एफेसियों 5 में हम पढ़ते हैं. उसको वचन के द्वारा हाँ। जल के स्नान से शुद्ध करके पवित्र बनाए हाँ। और उसे एक ऐसी तेजस्वी कलीसिया बनाकर हाँ। अपने पास खड़ी करे, जिसमें न कलंक, न झुर्री, न कोई और ऐसी वस्तु हो, वरन पवित्र और निर्दोष हो. നോക്കുക, സഭയെ നിർത്തുമ്പോൾ എങ്ങനെയായിരിക്കും? कलीसिया को जब खड़ा करेगा तो कैसा रहेगा? എങ്ങനെയുള്ള സഭയാണ് നിർത്തുന്നത്? किस तरह का कलीसिया को खड़ा कर रहा है? वो कलीसिया का अवस्था पहला कैसा था? തേജോമയമായ സഭ. अभी वो कलीसिया का अवस्था क्या है? एकदम महिमा से भरा हुआ है. ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ ഈ സകല പ്രപഞ്ചത്തിലും ഏറ്റവും സൗന്ദര്യമുള്ള സഭയാണ്. क्योंकि अभी परमेश्वर के नजर में ये पूरा ब्रह्मांड में अगर कोई यीशु मसीह के सुंदर का तुल्यता में अगर कोई है, अगर कुछ भी वह है, तो वो है कलीसिया. ആ ആ ആ മുഖത്തെ പാടുകള്, तो उसका चेहरे का झुर्रिया, ആ വികൃതമായ നമ്മൾ പ്രായം ചെന്ന് വരുമ്പോൾ ചുളിവുണ്ടായിക്കൊണ്ടിരിക്കും. क्योंकि हम लोग जैसे जितना हमारा उम्र बढ़ते रहता है, हमारे शरीर हमारा चेहरा मुरझाने लगता है, बदसूरत होने लगता है, हम झुर्रिया आती है. ഭൗമികമായിട്ട് ഈ ഭൂമിയിലുള്ള സൗന്ദര്യമെല്ലാം അത് ആ താൽക്കാലിക മാത്രമാണ്. यानी वो क्या दिखाता है कि ये इस दुनिया में जीते समय में हम लोग जिस सुंदरता में घमंड कर रहे हैं ना, वो कुछ समय के लिए उम्र में वो खत्म हो जाएगा. എന്നാൽ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു लेकिन हमारा प्रभु यीशु मसीह നമ്മളെ ഏറ്റവും സൗന്ദര്യമുള്ളവരാക്കി തീർന്നുകൊണ്ടിരിക്കുമ്പോൾ हमें सबसे अति सुंदर के रूप में बनाते रहते समय में ആദ്യം തന്നെ ക്രിസ്തു എങ്ങനെയുള്ളവനാണെന്ന് നമ്മൾ ഗ്രഹിക്കുമ്പോഴാണ് ഈ സൗന്ദര്യം ആകർഷിക്കപ്പെടുന്നത്. तो सबसे पहली बात, हमारा प्रभु यीशु मसीह हमारा उद्धारकर्ता कितना सुंदर है करके ये बात का बोध्य और भरोसा और निश्चय हमारे अंदर आता है, तो तब हमारे अंदर कार्य बढ़ता है. അവന്റെ അതരം उनका होठ ഒരിക്കൽ പോലും പോഷ് പറയത്തില്ല. कभी झूठ नहीं बोलता. നമ്മുടെ അതരം എങ്ങനെയാണ്? हमारा होठ कैसा है? അവന്റെ നാവ് എങ്ങനെയാണ്? उनका जबान कैसा है? എപ്പോഴും പിതാവ് നന്ദി പറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കും. हमेशा पिता को धन्यवाद देते रहता है. നമ്മൾ ആ ക്രിസ്തുവിനെ കാണാതെ സ്വയമായിട്ട് നമ്മൾ അങ്ങനെ നല്ലവരാകാൻ നോക്കിയാൽ സാധിക്കത്തില്ല. आप लोग मसीह को देखे बिगर स्वयं से कुछ अच्छा होने के लिए कुछ अच्छा बातें बोलकर या करने से अच्छा नहीं होगा. യേശു അവന്റെ എങ്ങനെയൊക്കെയാണോ, यीशु कैसा है? യേശു ഒരു വസ്തുവിനെ നോക്കുമ്പോൾ अगर यीशु एक वस्तु को देखता है तो അത് എങ്ങനെയാണ് യേശു നോക്കി കാണുന്നതെന്ന് ആത്മാവിൽ ഞാൻ ഗ്രഹിക്കുകയാണ്. यीशु उस वस्तु को कैसा देखता है, उस चीजों को कैसा देखते समय में वही आत्मा हमें समझाता है कि यीशु अगर देखेगा तो ऐसा देखेगा. കാരണം യേശുവിന്റെ ലാവണ്യ വാക്കുകൾ, അവന്റെ വാക്കുകൾ എപ്പോഴും എങ്ങനെയായിരുന്നു? यीशु मसीह का जब भी उनका शब्द क्या था, मधुर बातें था. वो जो भी बातें करता था एकदम मधु जैसा बहने वाला सुंदर बातें था. അവന്റെ ബാഹ്യമായ കാര്യങ്ങളും അവന്റെ ആന്തരികമായ കാര്യങ്ങളും ദൈവസന്നിധിയിൽ ഒരു വ്യക്തിക്ക് പരിശുദ്ധാത്മാവ് വെളിപ്പെടുത്തുമ്പോൾ ആ യേശുവിനെ പോലെ അവൻ ആയിത്തീരുകയാണ്. यीशु मसीह का बाहरी रूप कैसा है और यीशु मसीह का अंदरी रूप कैसा है करके पवित्र आत्मा जब वो व्यक्ति को प्रकट करते रहेगा, तो जिसको प्रकट हुआ वो व्यक्ति यीशु मसीह के समान बदलते रहेगा. അപ്പോൾ ഈ സഭാജീവിതം ഇപ്പോൾ എന്താണ്? इसलिए अब ये कलीसिया जीवन प्रभु ने क्यों दिया है? നമ്മളെ ഇപ്പോൾ വിവാഹത്തിന് വേണ്ടി ഒരുങ്ങുന്ന ഒരു സഹോദരിയെ ബ്യൂട്ടി പാർലറിലാക്കിയിരിക്കുക. അവിടെ ഇറങ്ങി വരുന്നില്ല. अभी मतलब कैसा, एक लड़की जिसको अभी विवाह का दिन के लिए निश्चय किया हुआ ये लड़की को वो क्या करेगा, सुंदर होने के लिए ब्यूटी पार्लर में जाती है. वो उसी पार्लर में वो रहेगी वो विवाह का दिन तक. ആണോ? हम ऐसे ही देखते हैं ना संसार में. അവിടെ ഇവിടുത്തെ ഈ ലോകത്തിലെ ബ്യൂട്ടി പാർലറിൽ ചുമ്മാതെ പുറത്തുള്ളതിലും നമ്മള് ബ്ലീച്ചിങ് പൗഡർ ഇട്ട് കുറച്ച് കഴിയുമ്പോൾ അത് കൂടുതൽ अगली आइट तीरते हो. हम लोग संसार में ब्यूटी पार्लर में क्या करते हैं, कुछ तो केमिकल डाल के ब्लीचिंग पाउडर डाल के शरीर को सुंदर करने देखते हैं. वो थोड़े शरीर के लिए सुंदर लगेगा, ചുളിവ് മാറ്റാൻ പറ്റത്തില്ല. वो चेहरे को कुछ समय के लिए झुर्रियां छुपा सकता है, हटा नहीं सकता.
എന്നാൽ ഒരു ബ്യൂട്ടി പാർലറിലേക്ക് കയറ്റുക, लेकिन एक सुंदर ब्यूटी पार्लर में लेके जाओ, ആ വ്യക്തിക്ക് കൊടുക്കേണ്ട ന്യൂട്രീഷൻ, ആഹാരം, മുട്ട, പാല്, ഇങ്ങനെ പോഷകമായ ആഹാരം കൊടുക്കുന്ന ഏതെങ്കിലും ബ്യൂട്ടി പാർലർ ഉണ്ടോ? लेकिन इस दुनिया में ऐसा कौन सा ब्यूटी पार्लर है जहाँ पर ब्यूटी पार्लर में लेकर जाकर आपको अच्छा तंदुरुस्त होने वाला भोजन खिलाएगा, अंडा, मांस, मच्छी और दूध देगा, वेजिटेबल सब खिलाएगा, तुमको अंदर रूप में सुंदर बनाने के लिए कोई भी ब्यूटी पार्लर है क्या इधर? അകത്ത് നല്ലതുപോലെ നല്ല ചർബി ഉണ്ടാകണം. അകത്ത് ആഹാരം കഴിച്ചിട്ട് നല്ലതുപോലെ എന്തുണ്ടാകണം? बोला मतलब क्या हम लोग अच्छा रीति से तंदुरुस्त भोजन खाकर हमारा चर्बी और मांस अच्छा रीति से हट्टा कट्टा बनना है. നമ്മുടെ ഒരു പശുവിനെ നോക്കുക, ഒരു കാളയെ നോക്കുകയാണ്. एक बैल और गाय को देखो, അത് വളരെ മെലിഞ്ഞ അതിന്റെ അസ്ഥികളൊക്കെ കാണാം. अगर एक बैल और गाय को देखा एकदम पतला है, हड्डी दिख रहा है, तो അത് ദൈവത്തിന് ഇഷ്ടമില്ല. परमेश्वर को पसंद नहीं. ദൈവത്തിന് യാഗം അർപ്പിക്കുമ്പോൾ എങ്ങനെയായിരിക്കണം? परमेश्वर को बलि करते समय में बैल गाय कैसा होना चाहिए? एकदम उत्तम. എങ്ങനെയാണ് ഒരു പശു നല്ലപോലെ പുറമെ നോക്കുമ്പോൾ നല്ല കൊഴുത്തിരിക്കുന്നത് എങ്ങനെയാണ്? तो एकदम उत्तम पशु कैसा है करके कैसा मालूम पड़ेगा? बाहरी रूप से कैसा मालूम पड़ेगा आपको? അകത്ത് നല്ലതുപോലെ മജ്ജ ഇത് അതായത് ഈ ചർബി ഉണ്ടെങ്കിൽ, അതായത് മേധസ് ഉണ്ടെങ്കിൽ, हाँ, यानी कि उस पशु के अंदर अच्छा रीति से अगर चर्बी अगर बढ़ गया है तो പുറമെ നോക്കുമ്പോൾ എന്തായിരിക്കും? बाहर रूप से कैसा दिखेगा? നല്ല കൊഴുത്തിരിക്കുക. एकदम तगड़ा, एक तगड़ा बैल है वो. അപ്പൊ അകത്തുള്ള ഭക്ഷണമാണ് तो अंदर जो भोजन जा रहा है പുറത്ത് സൗന്ദര്യം ഉളവാക്കുന്നത്. बाहर उसको सुंदर बनाता है. അപ്പോൾ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിന്റെ സഭ പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ ബ്യൂട്ടി പാർലറാണ്. उसी तरह परमेश्वर का जो कलीसिया जो प्रभु ने कलीसिया रखा है, ये कलीसिया यहाँ पर पवित्र आत्मा सुंदर बनाने का एक ब्यूटी पार्लर है कलीसिया. നമ്മൾ ആരെയാണ് ഭക്ഷിക്കുന്നത്? अब किसको आप भाग ले रहे हैं? ഈ രക്ഷകനെ, ये उद्धारकर्ता को, അവനെ എന്നെ തിന്നുന്നവൻ जो मुझे खाएगा. എന്നെ പോലെ നല്ല ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ എപ്പോഴും നല്ല കൊഴുത്തിരിക്കണം. वो मतलब हम लोग विश्वासी लोग परमेश्वर के नजर में हमेशा हट्टा कट्टा और तंदुरुस्त रहना चाहिए. എങ്ങനെയാണ് കഴിക്കുന്നത്? ആകുന്ന ആഹാരത്തിലാണ്. तो वो कैसा होगा? भोजन खाने से जो हम खाते हैं वैसा बनते हैं. നമ്മളെ രക്ഷിച്ച രക്ഷകനെ, हमें बचाने वाला वो उद्धारकर्ता को, അവനെ നമ്മൾ ഭക്ഷിക്കുമ്പോൾ, अगर वो उद्धारकर्ता को अगर हम खाएंगे तो, അവനെ ആഹാരം ഭക്ഷിക്കുമ്പോൾ, उनको भोजन के रूप में हम खाएंगे तो, അവന്റെ വചനം ഭക്ഷിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. यानी कि वो भोजन क्या है? प्रभु का वचन को जब हम खाते हैं, അകത്ത് വരുമ്പോൾ जब वो अंदर आता है, നമ്മൾ നല്ലോണം മേധസ്സുള്ളവരായിരിക്കും. हम लोग अच्छा चर्बी से भरकर मतलब हट्टा कट्टा होकर बाहर दिखाई देगा. പക്ഷെ ഒന്നും അകത്തോട്ട് ചെല്ലുന്നില്ല. लेकिन अंदर कुछ नहीं जा रहा है, ഇതെല്ലാം വെളിയിലോട്ട് പോവാ. और ये सब बाहर जा रहा है. അവിടെ നമ്മുടെ ടിവിയും മൊബൈലും അതുപോലെ വാട്സപ്പ് എല്ലാം ഒരുക്കിയിരിക്കുകയാണ്. यानी कि क्या बाहर से मतलब क्या? बाहर टीवी, व्हाट्सएप, मोबाइल ये सब बाहर दिख रहा है, उसमें हम जा रहे हैं. കാരണം ഇവിടെ ഒരു രാജാവുണ്ട്, क्योंकि इधर एक राजा है बाहर, ഏറ്റവും മോശമായ, वो एकदम दुष्ट राजा है, ദൈവത്തെ ഒട്ടും ഇഷ്ടമില്ലാത്ത, वो परमेश्वर को पसंद ही नहीं करता. അവന്റെ രൂപത്തോടാണ് ഒരു വിശ്വാസി ഇണങ്ങിച്ചേരുന്നതെങ്കിൽ, अगर उसके रूप में है, अगर एक विश्वासी बदलते जा रहा है तो ദൈവം അവൻ ആ താഴ്മയുള്ളവരെ ഒരിക്കലും തന്റെ സൗന്ദര്യം കൊണ്ട് അലങ്കരിക്കത്തില്ല. अगर ये संसार के राजा के रूप में बदल रहे हैं तो प्रभु कभी भी ऐसे लोगों को जो अपने आप को नम्र है करके बोलते हैं, उनको मसीह के रूप में अनुरूप नहीं करेगा. നമ്മുടെ ഭക്ഷണം വളരെയധികം പ്രധാനം. इसलिए हमारा भोजन वो संभाल के खाना है. ഈ വചനം ക്രിസ്തുവാണ്. ये भोजन मसीह है. നമ്മൾ ക്രിസ്തുവിനെ ധാരാളമായിട്ട് ഭക്ഷിക്കുമ്പോൾ, हम लोग जब मसीह को भरपूरता से जब हम खाते हैं, നമ്മൾ അടുത്ത യുഗത്തിൽ हम लोग आने वाले युग में എല്ലാവരെക്കാളും നമ്മൾ ഏറ്റവും അധികം സൗന്ദര്യമുള്ളവരായി. बाकी सभी जीवियों से हम लोग अति सुंदर रहेगा. കാരണം ക്രിസ്തുവാണ് വചനം. क्योंकि मसीह है वो वचन. നമ്മുടെ ആഹാരം ക്രിസ്തുവാണ്. हमारा भोजन मसीह है. നമ്മൾ ക്രിസ്തുവിനെ എപ്പോഴും ഭക്ഷിക്കണം. हमें मसीह को रोज खाना है. നമ്മൾ ശ്വാസം എടുക്കുന്നത് പോലെ जैसा आप लोग श्वास लेते हैं, നാം അവനെ ശ്വസിക്കുകയാണ്. हम उनको श्वास को हम स्वीकार रहे हैं. ഇതാണ് നമ്മളിൽ ഒരു നല്ല പ്രവൃത്തി അവൻ ആരംഭിച്ചു. यही आप पढ़ते हैं कि मेरे अंदर एक भला कार्य प्रभु ने आरंभ किया. അതെന്താണ്? वो क्या है? ആ നല്ല പ്രവൃത്തി എന്താണ്? वो भला कार्य क्या है? നരകത്തിൽ പോകാതിരിക്കാനുള്ള കാര്യമാണോ? मुझे नरक से बचा लिया, अभी मैं नरक में नहीं जाऊंगा, वो कार्य क्या मेरे अंदर कर रहे हैं? രക്ഷകന്റെ സൗന്ദര്യം നമ്മളിൽ കൊണ്ടുവരിക എന്നുള്ളതാണ് ആ കാര്യം. उद्धारकर्ता का सुंदरता मेरे अंदर लाए, मतलब सच्चा उद्धार मेरे अंदर आए. നമ്മളെ കർത്താവ് നമ്മളെ 3 കാര്യങ്ങളിലാണ് കർത്താവിന്റെ രൂപത്തിൽ നമ്മൾ ആയിത്തീരുന്നത്. हम लोग 3 बातों में हम लोग प्रभु का रूप में बदलते हैं. നമുക്കറിയാം അവിടെ കർത്താവിനെ ആരാധിക്കാനായിട്ട് വന്ന മാഗീസ്, ആ വിദ്വാൻമാർ എന്ത് ചെയ്തു? हम देखते हैं कि वो बुद्धिमान लोग जो प्रभु को ढूंढते हुए आया था, അവിടെ മത്തായിയുടെ സുവിശേഷം അതിന്റെ 2-ാം അധ്യായം 10-11 വാക്യങ്ങൾ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. मत्ती का पुस्तक 2 अध्याय 10-11 में हम पढ़ते हैं. അവർ 3 കൂട്ടം കാര്യങ്ങളാണ് അവിടെ കർത്താവിന് മുമ്പിൽ വെച്ചത്. वो लोग 3 बातें प्रभु की उपस्थिति में चरणों में रखा उन लोगों ഒന്ന് ने. വെറും ശിശുവായിരിക്കുന്ന യേശു. एक है कि वो यीशु बहुत शिशु है, बच्चा है, അവൻ അപ്പോഴും ആരാധിക്ക് യോഗ്യനാണ്. लेकिन वो तभी भी आराधना के लिए योग्य है. അവൻ അങ്ങനെയാണ്. അവൻ അവിടെ സ്വർണം, वहां पर सोना, പിന്നെന്താ വെച്ചു? और फिर क्या रखा? ഫ്രാങ്ക് ഇൻസെൻസ്, लोभान, പിന്നെന്ത് ചെയ്തു? और മിർ. गंधरस. ഈ 3 കാര്യങ്ങളാണ് വെച്ചത്. ये 3 बातें वहां पर रखा.
ഈ മൂന്ന് കാര്യം യഹൂദനെ സംബന്ധിച്ചോളം ആലയത്തോട് ബന്ധപ്പെട്ടതുകൊണ്ട് നല്ലതുപോലെ അറിയാം. अगर यहूदी को पूछेगा तो ये तीन क्या है उनको अच्छी तरह से मालूम है, क्योंकि ये मंदिर में इस्तेमाल किया जाता है. അപ്പോൾ ഈ എന്താണ് ഈ മൂന്ന് കാര്യം? ये तीन बातें क्या है? നമുക്കറിയാം ആ സ്വർണ്ണം എന്തിനെ കാണിക്കുന്നു? वो सोना किसको बात को दिखाता है? എന്തിനാണ് കാണിക്കുന്നത്? उनका क्या दिखाता है? ഏ? ईश्वरीय स्वभाव, ഈ സ്വർഗീയ സ്വഭാവം. दिव्य, उसका दिव्य स्वभाव को दिखाता है. അത് മാത്രമല്ല केवल उतना ही नहीं, അവ രാജാവാണെന്ന് കൂടിയാണ്. बल्कि वो एक राज्य अधिकारी है, राजा है करके दिखाता है. നമുക്കറിയാം നെബൂഖദ്നേസറിനെ നമ്മള് ആ ചിത്രം കാണുന്നല്ലോ. हम देखते हैं नेबूखदनेस्सर राजा को उसने जब स्वप्न देखा, ആ ദാനിയേൽ കണ്ട അല്ലെങ്കിൽ ആ നെബൂഖദ്നേസർ കണ്ട ആ സ്വപ്നത്തെ ദാനിയേൽ വിവരിക്കുമ്പോൾ സ്വർണ്ണ തങ്കം കൊണ്ടുള്ള തല രാജാവേ അങ്ങ് തന്നെ. हाँ, तो वो दानियल जब वो राजा का स्वप्न को वर्णन करके आते समय में वो मूर्ति को देख कर वो स्वप्न में क्या बोलता है, वो राजा वो एकदम शुद्ध सोने से बना हुआ जो मूर्ति का जो सिर है वो आप हो नेबूखदनेस्सर राजा. ആ നെബൂഖദ്നേസർ രാജ്യം മുഴുവനും ഭരിച്ചു. यानी कि वो नेबूखदनेस्सर राजा ने पूरा दुनिया को कब्जा किया. അപ്പോൾ സർവ്വവ്യാപികമായി ഒരു രാജാവാണ് കർത്താവായ യേശുക്രിസ്തു എന്നുള്ള ബോധ്യം അവർക്കുണ്ടായിരുന്നു. तो ऐसे समय तो भले ही नेबूखदनेस्सर राजा पूरा दुनिया में राज करते समय में उसी समय में दानियल को मालूम था सर्वशक्तिमान और सर्वव्यापी राजाओं का राजा एक परमेश्वर यहोवा है करके. അതേ രൂപത്തിലാണ് സഭയെ നമ്മളും സഹരാജാക്കന്മാരാണ്. उसी रूप में हम लोग उस महान राजाओं का राजा के साथ हम लोग सह राजा है. നമ്മുടെ उള്ളിലേക്ക് ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് അടുത്ത യുഗത്തിലെ രാജാവാണ് ഞാനെന്ന് ഇവിടെ വെച്ച് വെളിപ്പെട്ട് കിട്ടിയാൽ अब जरा सोचो, हम लोग आने वाले युग में हम लोग प्रभु के साथ सह राजा है करके, तो आने वाले युग में मालूम नहीं पड़ रहा है, अब भी हमको मालूम पड़ रहा है. അവന്റെ സിംഹാസനത്തിൽ അവൻ ഇരിക്കുന്ന ആ മഹാരാജാവ് वो सिंहासन में बैठने वाला वो अति महान राजा, उनका सिंहासन को देखो. നമുക്ക് നമ്മൾ അധികമായി വിശദീകരിക്കുന്നില്ല. ज्यादा वर्णन में नहीं जा रहा. പിന്നെ അടുത്തതായിട്ട് നമുക്കറിയാം ഫ്രാങ്കിൻസെൻസ്, फिर हम മുന്തിരിക്കം. देखते हैं लोबान. എന്താണ് അത് കാണിക്കുന്നത്? लोबान को क्या दिखाते हैं? പൗരോഹിത്യം. याजकीय सेवा. അപ്പോൾ ദൈവത്തിന്റേത് മുമ്പിൽ എപ്പോഴും പുരോഹിതനായി നിൽക്കുന്ന ഈ കർത്താവിന്റെ സൗന്ദര്യം കാണുകയാണ്. यानी कि ये प्रभु की उपस्थिति, परमेश्वर की उपस्थिति में हमेशा एक महायाजक खड़ा रहता है और वो महायाजक हमेशा यहोवा का सुंदरता को देखते रहता है. അവിടെ നമ്മള് എബ്രായ ലേഖനം അതിന്റെ 7-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുകയാണ്. इब्रानियों को पुस्तक अध्याय 7 में हम पढ़ते हैं, ഇങ്ങനെയുള്ള മഹാപുരോഹിതൻ നമുക്കുണ്ട്. എപ്പോഴും പറയുന്നുണ്ട് ഈ മഹാപുരോഹിതന്റെ മഹത്വം. इस प्रकार का महायाजक है हमारे पास भी, मतलब वो महायाजक अवस्था को बताता है. നോക്ക്, അവർ പറയും ഇങ്ങനെയുള്ള മഹാപുരോഹിതനല്ലോ നമുക്ക് വേണ്ടിയത്. अब इस प्रकार का महायाजक हमको चाहिए പവിത്രനാണ്, जो पवित्र है. 26 में जो पवित्र है, നിർദോഷൻ, जो निर्दोष है, നിർമ്മലൻ, जो निर्मल है, പാപികളോട് വേർപെട്ടവൻ, पापियों से अलग है സ്വർഗത്തെക്കാൾ ഉയർന്ന. और स्वर्ग से भी ऊंचा. നോക്കുക, जरा देखिए, അപ്പൊ നമ്മുടെ ആ മഹാപുരോഹിതന്റെ സൗന്ദര്യം ആർക്കേ അറിയത്തുള്ളൂ, ലോകത്തിൽ കണ്ടിട്ടില്ല. तो महायाजक का सुंदरता संसार नहीं जानता. ഈ യേശുക്രിസ്തു, കർത്താവായ യേശുക്രിസ്തു ലോകം മുഴുവനും ഭരിക്കുന്ന ആർക്കും അറിയില്ല. ये प्रभु यीशु मसीह पूरा दुनिया को राज करेगा करके संसार के लोगों को नहीं मालूम, പക്ഷെ നമുക്ക് അവന്റെ സൗന്ദര്യം അറിയാം. लेकिन हमको उनका सुंदरता और काबिलता को हम जानते हैं. നമുക്ക് അവന്റെ അധികാരം അറിയാം. हम उनका अधिकार को जानते हैं നമ്മൾ ആ രാജ്യത്വവുമായി ബന്ധപ്പെട്ടിരിക്കുന്നു. क्योंकि हम लोग वो राज्य के साथ जुड़े हुए हैं. इसके लिए അതുപോലെ തന്നെയാണ് ആ അവന്റെ പൗരോഹിത്യം. उसी तरह उनका याजकीय सेवा. നമ്മൾ ആരാണ്? हम लोग कौन है? യേശുവിനോടുകൂടെ സഹപുരോഹിതന്മാർ. हम लोग यीशु मसीह के साथ सह याजक है. നമ്മൾ എല്ലായ്പ്പോഴും അടുത്ത് നിൽക്കുന്ന ആളെ നമ്മൾ അറിഞ്ഞില്ലെങ്കിൽ, अगर हमारे साथ रुकने वाला, हमारे करीब रुकने वाला वो प्रभु को अगर हम जानेंगे नहीं तो നമ്മൾ സഹരാജാക്കന്മാരെന്ന യേശുവിനോട് ചേർന്ന് നിൽക്കുന്നവരാണ്. हम लोग सब बातों में सह राजक के साथ सहभागी होकर हम लोग रुके हुए हैं. ഈ ഒരു 10 വർഷത്തേക്കല്ല, 1000 വർഷത്തേക്കല്ല, ये कोई 10 साल रुकेगा या 1000 साल चलने वाली बात नहीं है. നിത്യകാലം अनंतता जब तक चलता रहेगा तब तक നമ്മൾ യേശുവിനോട് കൂടിയായിരിക്കും. हम लोग तब हम अंत तक प्रभु के साथ ही रहेंगे, हमेशा हमेशा के लिए. അവർ ചെറിയൊരു ആയിരിക്കുമോ? ये कोई छोटे लोग रहेंगे क्या? അവരെ കണ്ടാ ദൈവത്തെ പോലെ ഇരിക്കും. उन लोग को देखेंगे तो परमेश्वर के समान के लोग. നോക്കുക, ഇസ്രായേലിനെ ദൈവം അങ്ങനെ ചെയ്യുമെങ്കിൽ. अगर इसराइल को प्रभु ऐसा कर रहा है तो. പിന്നെ അടുത്ത് നമ്മൾ കാണിക്കുന്നത് और फिर हमने देखा तीसरी बात, അവന്റേതായിരിക്കുന്ന അതായത് മിർ, गंदरस. അതെന്തിനെ കാണിക്കുന്നു? गंदरस को क्या दिखाता है? ഈ യേശുവിന് വരുന്ന കഷ്ടങ്ങളെയാണ് यानी കാണിക്കുന്നത്. ये यीशु मसीह के ऊपर आने वाला जो कष्टता है. അപ്പോൾ ഈ കാര്യങ്ങളെ കുറിച്ച് നമ്മൾ യേശുവിനോട് ബന്ധപ്പെടുമ്പോൾ കുറഞ്ഞതെങ്കിലും ഈ കാര്യത്തിൽ നമുക്കുള്ള ഒരു 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 ഏകീഭാവം ഉണ്ടാകണം. तो मतलब ये 3 बातों को देखते समय में हम लोग कम से कम ये 3 बातों में प्रभु के साथ सहभागिता और एकता और उनके समान हमें रहना है. നാം അവനോട് സഹരാജാക്കന്മാരാണ്, हम उनके साथ सह राजा है, നാം അവനോട് പുരോഹിതന്മാരാണ്, हम उनके साथ याजक लोग हैं, നാം അവനോടുകൂടെ കഷ്ടം അനുഭവിക്കുന്നവരും. और हम ऐसे लोग भी हैं जो प्रभु के साथ कष्ट सहने वाले लोग भी हैं. അല്ലെങ്കിൽ ഇത് കണ്ടില്ല എങ്കിൽ കഷ്ടം എന്ന് പറയുന്നത് നമുക്ക് ഒരു വിധത്തിലും സഹിക്കാൻ കഴിയില്ല. हम क्योंकि कष्ट बोलेगा तो हम लोग कभी सहने के लिए हम तैयार
तैयार नहीं है। നോക്കുക, കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു കഷ്ടം അനുഭവിച്ചതിന്റെ ഒരു സമ്പൂർണ്ണമായ ചിത്രം ഒരു വിശ്വാസിയുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് ആത്മാവ് കാണിച്ചു കൊടുക്കുകയാണ്. तो यानी कि प्रभु यीशु मसीह ने कष्ट सहाय करके वो कष्ट सहने का पूरा रूप पवित्र आत्मा वो व्यक्ति के अंदर दिखाता है। ഇവിടെ എബ്രായ ലേഖനം 13 അധ്യായത്തിന്റെ 12 വാക്യം, അവൻ നഗരവാതിലിന് പുറത്ത് വെച്ച് കഷ്ടം അനുഭവിച്ചത് കൊണ്ടാണ് നമ്മുടെ പാപങ്ങൾ പരിഹരിക്കപ്പെട്ടത്. हम इब्रानियों को पुस्तक 13 का 12 में हम पढ़ते हैं कि वो नगर के बाहर जाकर, फाटे के बाहर जाकर हमें कष्ट सा इसलिए हम भी उधर जा रहे हैं। അപ്പോൾ ഈ കഷ്ടതയെ കുറിച്ച്, उस कष्ट के बारे में, അവൻ രാജാവായിരിക്കുന്നതിനെ കുറിച്ച്, वो राजा के होने के विषय में, അവൻ മഹാപുരോഹിതനായിരിക്കുന്നതിനെ वो കുറിച്ച് महायाजक है उस विषय में ഒരു ശരിയായ ചിത്രം, एक छोटा सा चित्र, ഒരു ശരിയായ ചിത്രം मतलब एक सही चित्र നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ പറയാം. हमारे हृदय में बना रहना चाहिए। എന്റെ പ്രിയനാരാണ്? मेरा प्रिय कौन है? ഇങ്ങനെ ഈ യോഗ്യതകളെല്ലാം ഉടങ്ങി ആരുമില്ല. इस प्रकार का योग्यता से भरा हुआ और कोई मनुष्य या और कोई जीवी नहीं है। ദൈവം അവിടെ പഴയ നിയമത്തിൽ മോശ എന്ന് പറഞ്ഞാൽ ജനം ഇളകുമായിരുന്നു. मूसा, पुराने नियम में मूसा करके अगर किसी ने बोल दिया तो लोग डर जाते थे, अरे ये हमारा मूसा आ गया बोल के लोग उछलते थे। പക്ഷേ ജനമെല്ലാം ദൈവത്തിന് കൊടുക്കേണ്ട സ്ഥാനം മോശയ്ക്ക് കൊടുത്തു. और जो इज्जत और स्थान मूसा को देना चाहिए था, लोगों परमेश्वर को देना चाहिए था, लोगों ने मूसा को दे दिया। പക്ഷേ മോശ വെറും പ്രവാചകൻ മാത്രമാണ്. लेकिन मूसा तो केवल भविष्यवक्ता है। അവൻ രാജാവാണോ? वो राजा है क्या? അല്ല. नहीं। ഒരേ സമയത്ത് അവൻ രാജാവാണോ? तो ഒരേ സമയത്ത് वो രാജാവ് एक ही समय में राजा और भविष्यवक्ता है क्या? പുരോഹിതനായിരിക്കുന്നത്? याजक है क्या? അങ്ങനെ ചരിത്രത്തിൽ, ഇസ്രായേലിലെ ചരിത്രത്തിൽ അങ്ങനെ ഒരു വ്യക്തിയില്ല. ऐसा इसराइल के इतिहास में ऐसा कोई भी अधिकारी नहीं है कि एक ही समय में तीनों पद, राजा, याजक और भविष्यवक्ता करके तीनों अधिकार एक ही व्यक्ति ने लिया है करके कोई नहीं है। എബ്രായ ലേഖനം കർത്താവിന്റെ പൗരോഹിത്യം എടുത്തുകൊണ്ട് ഇവരെത്ര മഹാൻ നോക്കുകയും इसलिए इब्रानियों का पुस्तक में वो लेखक, ये प्रभु यीशु मसीह जो महायाजक है उनका गुण विशेषता को बताकर बोलते हैं ये महायाजक कितना श्रेष्ठ है। അവൻ ആരാണ്? वो कौन है? ഒരേ സമയത്ത് ഈ തുല്യമായ 3 പദവി ഒരുപോലെ യോജിക്കപ്പെട്ട, ഘടിക്കപ്പെട്ട ഏക വ്യക്തി. वो एक ऐसा व्यक्ति है प्रभु यीशु मसीह जो एक ही समय में तीनों पदवी, वो राजा है, महायाजक है और भविष्यवक्ता है करके एक ही व्यक्ति में ये तीनों बातें एक साथ चल रहा है। ആരാണത്? वो कौन है? प्रभु यीशु मसीह। അപ്പൊ യേശുവിന്റെ സൗന്ദര്യം എങ്ങനെയാണ്? तो यीशु मसीह का सुंदरता और मनोहरता कैसा അപ്പൊ रहेगा? രാജാവിന്റെ സൗന്ദര്യവും നമ്മളിലേക്ക് വരും. मतलब क्या है? वो राजा का सुंदरता हमारे अंदर आएगा। ഒരു രാജാവിനോട് ബന്ധപ്പെട്ട അധികാരി എന്തെല്ലാം ഉണ്ടോ അതെല്ലാം, मतलब एक राजा के विषय में जो भी अधिकार उसके राजा के पास रहता है वो सारा अधिकार के साथ भी हमारा रिश्ता है। ഒരു പുരോഹിതൻ എന്ന രീതിയിൽ, एक याजक के विषय में देखा जाए ഒരു तो, പ്രവാചകൻ എന്ന രീതിയിൽ, एक भविष्यवक्ता के विषय में देखा जाए तो, പ്രിയമുള്ളവരെ, നമ്മളും പ്രവാചകന്മാരാണ്. प्रिय हम भी भविष्यवक्ता है। സഭയിലുള്ള എല്ലാവരും പ്രവാചകന്മാർ कलीसिया में सब लोग भविष्यवक्ता है। ആണോ? है क्या? പ്രവാചകൻ എന്ന് വെച്ചാൽ എന്താണ്? भविष्यवक्ता मतलब क्या है? അനുരഞ്ജനം കൂടാതെ, വിത്തൗട്ട് എനി കോംപ്രമൈസിങ്, कॉम्प्रोमाइज, എന്നാ बिना कोई समझौता से, അല്ല, വിത്തൗട്ട് എനി കോംപ്രമൈസേഷൻ, बिना समझौता से സ്പീക്ക് ഫോർ ദ ലോർഡ്. हमेशा प्रभु के विषय में ही बात करते रहना। യാതൊരു യോഹന്നാൻ ശ്രാവകനെ പോലെ जैसा यूहन्ना बपतिस्मा देने वाले ने किया। അവൻ എന്ത് ചെയ്തു? ഹെരോദ രാജാവ്, നീ പാപിയാണ്. हेरोद राजा को देखकर क्या बोला? तू पापी है। ദൈവത്തിന്റെ വശത്ത് നിന്നുകൊണ്ട് वो परमेश्वर की ओर रुककर ദൈവത്തിന് വേണ്ടി സംസാരിക്കുകയാണ്. परमेश्वर के लिए बात किया। സ്ഥാനമോ മാനമോ ഒന്നും നോക്കില്ല. उसने उस स्थान और अधिकार वो व्यक्ति में नहीं देखा। അതാണ് പ്രവാചകൻ. वो है सच्चा भविष्यवक्ता। എന്നാൽ പുരോഹിതൻ എന്ന് പറഞ്ഞ എന്താണ്? याजक कौन है? याजक मतलब कौन है? ബലഹീനരായ, हम जो कमजोर है, വീണുപോയ जो गिरे हुए हैं, ഒരു മനുഷ്യരുടെ കൂട്ടത്തിൽ നിന്നുകൊണ്ട് एक वो ऐसे गिरे हुए लोगों के साथ खड़े रहकर അവർക്ക് വേണ്ടി उनके लिए ദൈവത്തോട് സംസാരിക്കുന്നവനാണ്. परमेश्वर के लिए परमेश्वर से बात करता है। ഈ ഗുണം നമുക്കുണ്ടോ? ये गुण हम में है क्या? ഉണ്ടോ? है क्या? യേശു ക്രിസ്തുവിന്റെ നിറഞ്ഞു നിൽക്കുന്ന ഈ സൗന്ദര്യം यीशु मसीह का ये गुण से भरा हुआ ये है सुंदर और मनोहर बात। നമ്മൾ സുവിശേഷം പറയാൻ പോകുമ്പോൾ हम लोग जब सुसमाचार बोलने जाते हैं, നമ്മൾ ആരുടെ വശത്താണ് നിൽക്കുന്നത്? हम लोग किसकी ओर रुक के बात करते हैं? ആരുടെ വശത്ത്? ദൈവത്തിന്റെ വശത്താണോ മനുഷ്യരുടെ വശത്താണോ? हम लोग जब सुसमाचार बोलने जाएंगे तो हम लोग किसकी ओर रुककर बात करेंगे? परमेश्वर की ओर रुककर लोगों को बात करेंगे या मनुष्य की ओर रुककर बात करेंगे? नहीं, आप लोग समझे नहीं। सुसमाचार बोलने जा रहा है, वो सुसमाचार बोलते समय में मनुष्य तू पापी है, परमेश्वर बचाओ, ऐसा बोलेंगे क्या? हे मनुष्य तू पापी है बोलेंगे? तो परमेश्वर की ओर रुककर मनुष्य को बोलेंगे तू पापी है, उद्धार पाओ। നമ്മൾ സുവിശേഷം പറയുമ്പോൾ ദൈവത്തിന്റെ വശത്ത് നിൽക്കണം. हाँ, हम लोग जब सुसमाचार बोलते समय में परमेश्वर की ओर रुककर लोगों को बोल रहे, हे लोग तुम लोग पापी हो, उद्धार पाओ, नया जन्म पाओ। പക്ഷെങ്കിൽ लेकिन അവർക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കാൻ വാതിലടച്ച് നമ്മൾ വരുമ്പോൾ जब उन लोगों के लिए जब हम प्रार्थना करने घर में आएंगे, നമ്മൾ ജനത്തിന്റെ വശത്താണ് നിൽക്കുന്നത്. तभी हम लोग उन लोगों के लिए खड़े होकर उनकी तरफ रुककर हम प्रार्थना करें, हे प्रभु ये पापियों को बचाओ। നോക്കുക,
वो फर्क समझा? ഇതിന്റെ സൗന്ദര്യം ആരിലാണ്? ये सच्चा सुंदरता किसमें है? കർത്താവ് യേശുവിലാണ്. प्रभु यीशु मसीह में है. പ്രിയമുള്ളവരെ, നമ്മൾ രാജാവോ? और राजा, ഇനി രാജാവ് എന്ന് പറയുമ്പോൾ ആരോട് ശ്രദ്ധിക്കുന്നത്? राजा अभी किसके ओर रुकेगा? राजा किसके ओर रुकेगा? ദൈവത്തിനും മനുഷ്യനും വേണ്ടി നിൽക്കുന്നവനാണ് वो രാജാവ്. दोनों के लिए, परमेश्वर और मनुष्य के सामने रुककर साथ, उन दोनों के साथ रुककर कार्य करेगा. നമ്മൾ ഈ കർത്താവ് യേശു ക്രിസ്തുവിന്റെ അതുല്യത പ്രഭ इसलिए हम लोग ये प्रभु यीशु मसीह का ये जो अतुल्य और सबसे महान प्रेम നമ്മളത് ഓർക്കണം. हमें याद करना है. അപ്പോൾ ഈ കർത്താവിന്റെ ഈ നിലയിലുള്ള കാര്യങ്ങൾ ഭക്ഷണമായിട്ട് സ്വീകരിക്കുന്നതിനെയാണ് റിമംബറൻസ് എന്ന് വചനത്തിൽ പറയുന്നത്. हम लोग प्रभु का ये सब बातों को हम लोग जब हम लोग भोजन के रूप में हम लोग खाते समय में प्रभु के एक एक गुणों को हम लोग जब याद करते हैं, इसी को याद करना, स्मरण करो करके वचन कहता है. 51 സങ്കീർത്തനം ഒരു വാക്യം കൂടെ വായിച്ചിട്ട് അവസാനിപ്പിക്കുകയാണ്. 51 भजन संगीत आप पढ़ेंगे लास्ट. ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് നമ്മളിൽ നല്ല പ്രവൃത്തി ആരംഭിച്ചിരിക്കുകയാണ്. ഫിലിപ്പിയ ലേഖനം അതിന്റെ 1-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. फिलिप्पियों का पुस्तक पहला अध्याय में हमने पढ़ा कि प्रभु का आत्मा हमारे अंदर एक भला कार्य शुरू किया है. അതിനെ നമ്മളെ സൗന്ദര്യവരാക്കാൻ നമ്മളെ ദൈവം ശാസിക്കും, നമ്മളെ ശിക്ഷിക്കും, നമ്മളെ വചനത്തിലൂടെ ഇടപെടും. और हमें उस सुंदर रूप में लेकर आने के लिए परमेश्वर हमको ताड़ना देगा, हमको मारेगा, हमको डांटेगा, हमको गुणवान करके सही रास्ते में चलाएगा. പക്ഷെ അങ്ങനെയൊക്കെ ചെയ്യുമ്പോൾ और ऐसा समय में करते समय में ही അവിടെ അതിന്റെ 50-ാം അധ്യായത്തിന്റെ 17-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്. 50 भजन संगीता का 17 में हम पढ़ते हैं. നീ ശാസനയെ വെറുത്തു, तूने पढ़ना 17, तू तो शिक्षा से बैर करता तूने शिक्षा को तूने बैर किया और मेरे वचन को तुच्छ जानता. और मेरा वचन को तूने तुच्छ जान അവിടെ दिया. ഒരു വാക്യമായ 50-ാം സങ്കീർത്തനത്തിന്റെ 19-ാം വാക്യത്തിന്റെ അവസാനം, നിന്റെ നാവ് നീ വഞ്ചനയ്ക്ക് വിട്ടു, നിന്റെ നാവ് നീ കൊടുത്തു എന്നാണ് और വായിക്കുന്നത്. 19 का आखिरी भाग पढ़ना. और तेरी जीभ चल की बातें गढ़ती है. हाँ, मतलब वो तो शब्द ऐसा आना चाहिए, हाँ। तेरे जीव जो है चल की बातों के लिए तूने छोड़ दिया, हाँ। चल की बातों के लिए चला गया. അതിന്റെ ശരിയായ ഭാഷ, നീ നിന്റെ നാവിനെ കൊടുത്തു. तू मतलब क्या, उसका सही भाषांतर में देखा जाए, तूने तेरे बीज को क्या किया, जबान जीव को क्या किया, दे दिया, वो चला गया उसके लिए. എന്തിനു കൊടുത്തു? किस बात पे चला അസത്യം गया? പറയാൻ, മോശപ്പെട്ട കാര്യങ്ങൾ പറയാൻ. किस बात को तूने दे दिया? झूठ बोलने के लिए, गलत बातों के लिए चला गया. നമ്മൾ നോക്കുക, യേശു എങ്ങനെയാണ്, അവന്റെ നാവ് എങ്ങനെയാണ്? लेकिन यीशु मसीह का जीव कैसा था? അവന്റെ നാവിൽ അനുകമ്പയുടെ വാക്കുകളാണ്, ദയയുടെ വാക്കുകളാണ്. उनका जबान से हमेशा दया और धन्यवाद का बातें ही निकलता था. അപ്പോൾ നമ്മുടെ ശരീരാവയവങ്ങളെല്ലാം तो इसी तरह हमारे शरीर के एक एक अंगों को നാം യേശു ക്രിസ്തുവിന് കൊടുക്കണം. हम यीशु मसीह को देना है. അല്ലെങ്കിൽ നമ്മൾ വൃത്തികെട്ടവരായി തീരുകയാണ്. नहीं तो हम लोग और बदसूरत और गंदा होते रहेंगे. അവൻ രക്ഷകൻ വന്നിരിക്കുന്നത് എന്തിനാണ്? क्योंकि उद्धारकर्ता हमारे अंदर क्यों आया? നമ്മളെ മുഴുവൻ ശരീര അവയവങ്ങളെയും സൗന്ദര്യമുള്ളവരാക്കാൻ, हमारा पूरा शरीर के अंगों को भी सुंदरवान बनाने के लिए, നമ്മുടെ ആത്മാവിനെ, हमारा आत्मा को, നമ്മുടെ ദേഹിയെ, हमारा प्राण को, നമ്മുടെ ശരീരത്തെ और हमारा शरीर को भी അടുത്ത യുഗത്തിൽ आने वाले युग में ഏറ്റവും സൗന്ദര്യമാക്കണമെങ്കിൽ सबसे अति सुंदर बनाने के लिए അത് ചെയ്യുന്ന വ്യക്തിയുടെ കയ്യിൽ കൊടുക്കണം. वो जो सुंदर कर रहा है उस व्यक्ति के हाथ में हमें समर्पण करना है. പ്രിയമുള്ളവരെ, നമ്മൾ വഞ്ചിക്കപ്പെടരുത്. इसलिए प्रियो धोखा ना खाओ. നമ്മൾ ഇവിടെ നാസിക് സഭയിലാണ് ഞാൻ പോകുന്നത്. ഏറ്റവും വലിയ സഭയാണ്, ഇതിനേക്കാൾ വലിയ സഭയില്ല. സഭ വന്നു പോയതുകൊണ്ട് ഒരു പ്രയോജനമില്ല. ऐसा मत सोचना हम लोग परमेश्वर का कलीसिया जो नासिक में है, उस नासिक कलीसिया में हम लोग आ रहे. नासिक कलीसिया जैसा उत्तम कलीसिया और किधर भी नहीं है. सबसे बेस्ट कलीसिया में रोज आ रहे जा रहे, वो उससे फायदा नहीं होगा. കാരണം എന്റെ ഹൃദയത്തിലെ വിചാരങ്ങളെയും ചിന്തകളെയും രൂപാന്തരപ്പെടുത്തി എനിക്കൊരു ഹൃദയം ഉണ്ടാക്കി തരുന്ന നിമിഷം തോറും എന്നിൽ ക്രിയ ചെയ്യുന്ന അവന്റെ ആത്മാവിനെ ഞാൻ ഏൽപ്പിച്ചു കൊടുക്കണം. क्योंकि वास्तव में हमारा अंदरूनी भागों को, हमारे सोच विचारों को, हमारे मनों को, हमारे भावना को मसीह के रूप में अनुरूप करने वाला उस पवित्र आत्मा की ओर हमें निरंतर सौंपना है. വിശിക്കുകയും പ്രവർത്തിക്കുകയും ചെയ്യുന്ന ദൈവമാണ്. इच्छा करने वाला और क्रिया करने वाला परमेश्वर है. അങ്ങനെയാകുമ്പോഴാണ് ऐसा जब इस मनोबात्मा में जब समर्पण करते നമ്മളെ समय, മൊത്തമായി ക്രിസ്തുവിന് കൊടുക്കണം. जब हमें अपने आप को पूरी रीति से मसीह को देना है. അല്ലെങ്കിൽ നമ്മൾ കൊടുക്കുന്ന ആരുടെ കയ്യിലാണ്? नहीं तो हम किसके हाथ में दे रहे हैं? ആരുടെ कहिला किसके हाथ में सौंप रहे हैं? हम अगर प्रभु के हाथ में नहीं है तो शैतान के हाथ में, കൊടുക്കുക. दुष्ट के हाथ में. നോക്കുക, जरा सोचो, വിട്ടുപോകാത്ത പാപമുണ്ടോ? ऐसा कोई पाप है क्या जिससे हम छूट नहीं सकता? നമ്മൾ ദിനംതോറും ചെയ്യുന്ന പാപങ്ങളുണ്ടോ? हम लोग प्रतिदिन पाप करते हैं ना. നമ്മൾ ശത്രുവിന്റെ കയ്യിലെ വെറുവിരയാണ്. मतलब हम लोग शैतान के हाथ में कठपुतली बन गए. എന്നാൽ യേശുവിന് കൊടുക്കുക. लेकिन यीशु के हाथ में दे दो. കാരണം യേശു അവന്റെ ശരീരം മുഴുവൻ എനിക്ക് തന്നു. क्योंकि यीशु ने अपना पूरा शरीर को ही मुझे दे दिया. അവന്റെ കണ്ണ്, നാവ്, അവനെ എന്തെല്ലാം രീതിയിൽ മൃഗീയമായി അവനെ പീഡിപ്പിച്ചു. उनका आंखें, उनका कान, उनका जबान, हाथ पैर सब उन्होंने मेरे लिए दिया. उनको पशु के तुल्य समान लोगों ने निंदा कर उनको एकदम तुच्छ किया. അവന്റെ ആത്മാവും അവന്റെ പ്രാണനും ദേഹിയും നമുക്ക് വേണ്ടി ഏൽപ്പിച്ചു തന്നു. उनका आत्मा और उनका प्राण और उनका शरीर तीनों भागों को प्रभु ने अपने लिए दे दिया. നമ്മൾ അവന്റെ അടുക്കൽ വന്നിട്ട്, हम उसके पास आकर, കർത്താവേ, हे प्रभु,
എന്റെ ജീവിതം മാത്രമല്ല, मेरा जीवन ही नहीं, എന്റെ സമയം മുഴുവൻ നിനക്ക് ഞാൻ, मेरा समय भी प्रभु मैं आपको देना चाहता हूँ। എന്റെ തലമുടി നിനക്ക് തരും, मेरा सर का बाल भी आपका है, എന്റെ കണ്ണ് നിനക്ക് തരും. मेरा आंखें आपका है। യേശു എന്ത് ചെയ്യും? यीशु क्या करेगा? യേശുവിനെ പോലെ. वो लेकर हमें उनके समान बनाएगा। അപ്പോൾ സർവ്വദേശത്തെയും ഇളക്കുന്ന മനോഹരനായിട്ട് വെളിപ്പെടുമ്പോൾ तो जब वो प्रभु, वो महान व्यक्ति जो पूरा दुनिया को और समुद्र को हिलाने वाला सबसे अति सुंदर व्यक्ति जब प्रकट होगा, അവനെ പോലെ ഒരു കൂട്ടരിക്കുന്നു. उनके समान एक दूसरा झुंड भी उनके पीछे पीछे आ रहा है। ഒക്കെ നമ്മൾ വിവാഹ ദിവസം നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. हम लोग विवाह के दिन हम लोग वाक्य पढ़ते हैं, അല്ലയോ കുമാരി, കേൾക്കുക, നോക്കുക, ചെവി ചായ്ക്ക. अरे राजकुमारी देखो, सुनो और कान दो। ഏത് സങ്കീർത്തനാ? कौन सा भजन संगीत है? ആ, അവിടെ ഒരു കാര്യമുണ്ട്. उधर एक बात कहता है, നിന്റെ അപ്പനെയും അമ്മയും ഭാര്യ എല്ലാം നീ മറക്ക. तू अपना माता पिता घर वाले सबको भूल जाना, നിന്റെ സൗന്ദര്യം और तेरा सुंदरता അന്തഃപുരത്തിലെ രാജകുമാരിയെ സൗന്ദര്യവതിയാക്കുകയാണ്. महल के अंदर लेकर जाकर तुझे पवित्र आत्मा तुझे सुंदर बना रहा है। അന്തഃപുരത്തിലെ രാജകുമാരി ആരാണ്? ये महल के अंदर का वो राजकुमारी वो कौन है? ശോഭാ പരിപൂർണ്ണ എന്നാ അല്പ ശോഭയുണ്ടെന്നല്ല, मतलब वो थोड़ा सुंदर है ऐसा नहीं, सुंदरता से पूरा भरी हुई शोभा में ही है वो। Praise the Lord. Praise the Lord. നാം ക്രിസ്തുവിനോട് എത്ര കടപ്പെട്ടവരാണ്. हमें मसीह से हम लोग कितना हम लोग कर्जदार है हम लोग। അങ്ങനെയുള്ള കൊടുക്കലിൽ കൂടിയാണ് ഈ പ്രത്യാശ, ക്രിസ്തു വരുന്നു എന്നുള്ള പ്രത്യാശ പരിശുദ്ധാത്മാവ് നമുക്ക് തരുന്നത്. इस तरह का कार्य के विषय में से हमारे अंदर आशा और अधिक बढ़ते रहता है। मेरा प्रभु जल्दी आएगा, जितना मैं समर्पण कर रहा हूँ उतना आशा बढ़ रहा है मेरे अंदर। നമുക്കുള്ള എന്തെങ്കിലും അല്ല കർത്താവിന് വേണ്ടത്, तो हमारा कुछ भी वस्तुएं चीजें नहीं प्रभु को चाहिए, നമ്മളെ തന്നെയാണ്. हमें ही चाहिए। അതാണ് പൗലോസ് കൊരിന്ത്യരോട് പറയുകയാണ്, इसलिए पौलुस कोरिन्थ कलीसिया से कहता है, നിങ്ങൾക്കുള്ളതിനെ അല്ല എനിക്ക് വേണ്ടത്, मुझे तुम्हारे पास क्या क्या चीजें वो नहीं चाहिए, നിങ്ങളെ തന്നെയാണ്. मुझे तुम लोग ही चाहिए। നിങ്ങൾ ആരാണ്? तुम लोग कौन हो? ക്രിസ്തുവിന്റെ കാന്തയാണ്. तुम लोग मसीह का दुल्हन हो। ഇവിടെ നമ്മുടെ ദൗത്യം എന്താണ്? हमारा जिम्मेदारी क्या है? എന്താണ് നമ്മുടെ ദൗത്യം? हमारा जिम्मेदारी क्या है? നമ്മൾ ഇത്രയും പറഞ്ഞതിന്റെ ആശയം എന്താണ്? मतलब इतना सब बोला, उसका पूरा उद्देश्य क्या है? ഒരിക്കൽ മനോഹരനായവൻ വെളിപ്പെടും. एक दिन अति सुंदर व्यक्ति आएगा, ഈ ഭൂമിയിൽ അവൻ ഏറ്റവും മോശമായി വെളിപ്പെട്ടു. അതായത് ക്രൂശിൽ നമുക്ക് വേണ്ടി. वो और एक समय ऐसा था, वो इस दुनिया में आते समय में क्रूस में सबसे भ्रष्ट और सबसे श्रापित और बदसूरत बन गया था। ഏറ്റവും മനോഹരനായിട്ട് വെളിപ്പെടുമ്പോൾ അവന്റെ കൂട്ടം ഒരു ആൾക്കാർ, लेकिन जब वो अति सुंदर और अति पवित्र सुंदर में शोभा में बनकर आते समय में उनके साथ एक झुंड रहेगा, അവന്റെ സഭയായ കാന്ത. उनका कलीसिया जो उनका वधु है। നമ്മുടെ ശരീരം മുഴുവൻ അവന് വിധേയപ്പെട്ടില്ലായി, अगर हमारे शरीर भी पूर्ण रीति से समर्पण नहीं किया है तो നമ്മളെ നീ സർവാംഗ സുന്ദരി, അവൻ കർത്താവ് പറയുന്നുണ്ട് ഉത്തമഗീതത്തിൽ. श्रेष्ठ गीत में वो प्रिय कहता है, तू अति अति सुंदर है सुलेमी। ഈ കർത്താവിനെ മാത്രം അന്വേഷിച്ച ശൂരമിയെ നോക്കി കർത്താവ് പറയാണ്, तो ये सुलेमी जो सिर्फ अपने प्रिय को ही खोज कर जीने वाली व्यक्ति को वो प्रभु कहता है सुलेमी के बारे में, നീ സർവാംഗ സുന്ദരി, तू अति सुंदर है, तुझ में कोई कमी नहीं। നമ്മളെ കുറിച്ചും എന്നെ കുറിച്ചും ഞാൻ അതാണ് ദിവസവും ചെയ്യുന്നത്. मैं हमारे विषय में, मैं रोज प्रतिदिन मेरे विषय में मैं करता हूँ। നമ്മൾ കർത്താവിനെ ഇടയ്ക്ക് ചെല്ലണം, हमें प्रभु के उपस्थिति में आना है, നമുക്കുള്ളതെല്ലാം കൊടുക്കണം. हमें हमारा जो भी कुछ हम ही को अपने आप को देना है। നമുക്ക് കൊടുക്കാൻ നല്ലതൊന്നുമില്ല. हमारे पास देने के लिए कोई भी भला चीज अच्छा चीज नहीं है। നമ്മളേലും നല്ലതാണ് കൊടുക്കുന്നത്. हम लोग कुछ अच्छा दे रहे हैं क्या? ഇത് ഭയങ്കര ബിസിനസ് ആണ്. ये बहुत बड़ा धंधा कर रहे हैं संसार में लोग। ഏറ്റവും മോശമായത് കൊടുത്തിട്ട് ഏറ്റവും ബെസ്റ്റിനെ പ്രാപിക്കുകയാണ്. परमेश्वर हमारे साथ सबसे उत्तम धंधा कर रहा है। मतलब क्या है, एक गंदा चीज परमेश्वर को दे दो, परमेश्वर एक सबसे उत्तम और सुंदर चीज हमको देगा। നോക്കുക, നമ്മുടെ ഹൃദയം നിറഞ്ഞു കവിയും, जरा सोचो, हमारा हृदय भरकर उमड़ने लगेगा। എന്റെ പാനപാത്രവും നിറഞ്ഞു കവിയുന്നു. मेरा कटोरा बहते हुए आ रहा है, ക്രിസ്തുവിന്റെ സൗന്ദര്യം പ്രതിഫലിപ്പിക്കാനുള്ള ഏക സ്ഥലം എന്ന് പറയുന്ന സഭയാണ്. क्योंकि मसीह का रूप को प्रकट करने वाला, प्रतिबिंबित करने का अगर कोई स्थान है वो है कलीसिया। കർത്താവ് നമ്മെ സഹായിക്കും. प्रभु हमें सहायता करे। Praise the Lord. Praise the Lord. तो हमारा दुल्हन कैसा है? सबसे सुंदर है। Praise the Lord. उसको कैसा मतलब मंडली चाहिए? सुंदर चाहिए, है ना? वास्तव में प्रभु हमें बुलाए हुए दिन से प्रभु कितना अनोखा कार्य हमारे में कर रहे हैं। भैया आज हमें वो बात को देखना है कि आज सही में कहाँ तक मसीह के सामने उसका अनुरूप बनते जा रहे हैं। प्रभु हमारे में जिस दिन से हमारा उद्धार हुआ तब से प्रभु हमारे में उन भले काम कर रहा है, हमें उसका योग्य बनाने के लिए। आज इस साल का आखिरी दिन में प्रभु ने मंडली के लिए बहुत सख्त चेतावनी, इतना आत्मीय गहरी बातें ऐसे, है ना? वास्तव में मैंने मेरे जीवन को संपूर्ण रीति में प्रभु को मैंने समर्पण किया है कि नहीं? जो व्यक्ति सही प्रकार अगर समर्पण किया है प्रभु को, हमें उसके अनुरूप बनाने में देर नहीं लगता। अभी हमें ज्यादा समय नहीं मिलेगा।
हम कभी सोचता ही नहीं ऐसा एक पल को प्रभु आएगा। तो अभी मैं मानो विश्वास करता हूँ इन दिनों में ज्यादा से ज्यादा समय आप लोग अपने जीवन को परखता होगा। प्रियो, ये साल शुरुआत में कैसे था और इस एंड टाइम में प्रभु के साथ का हमारा संगति, प्रभु के साथ का प्रभु से जो प्रेम, प्रभु ने हमें इतना बड़ा प्रेम दिया है, मैं उस प्रभु का प्रेम में कहां तक बना रह पाता है। मैं वास्तव में प्रभु को कह पाएंगे क्या, प्रभु यीशु मैं आपको प्यार करता हूं, सच्चा दिल से परखना। आज कैसे भी अवस्था में क्यों ना हो, तो भी आप देखिए आज इस साल के आखिरी पुनरुत्थान के दिन में प्रभु ने हमें इकट्ठा होने के लिए मौका बना कर दिया। कितने लोग चाहने पर भी नहीं हो पा रहे, परंतु प्रभु ने उसके उपस्थिति में ला करके खास करके हमें इतना योग्य बनाने के लिए प्रभु ने जो कालवरी सूली में हमारे लिए किया हुआ वो महान कार्य का उसमें भाग लेने के लिए, मेष में भाग लेने के लिए प्रभु ने हमें कृपा दिया। कितना अनोखा बात है, वास्तव में प्रभु का कितना बड़ा प्रेम है प्रिय। आज मैं कहां तक प्रभु यीशु मसीह चाहने वाला वो अनुभव में बन पाया। आज मेरे दिल में प्रभु से बढ़कर के कोई बात है क्या, मैंने संपूर्ण रीति में प्रभु का हाथ में अपने आप को समर्पण किया है क्या, ये बात को जानना है। प्रभु से बढ़कर मेरे जीवन में कोई बात है तो मैं प्रभु का योग्य नहीं, प्रभु का योग्य नहीं। अभी ये इस समय में हमें उसका योग्य बनना है। तो आइए अपने आगे बंद करें। प्रभु ने अनेक लोगों का दिल की अवस्था